मंडळी, हास्याचं उत्स्फूर्त समूहगान घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यकथा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. सामूहिक ताळमेळ ठेवत हे हास्यगीत सजवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्या या गीतावर कौतुकाचा ताल धरणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आमणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी झालेली आहे सत्यशोधक या मराठी सिनेमाची टीम. टाळ्यांच्या गजरात आपण त्या सगळ्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम आपल्या संयत अभिनयानं रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते संदीप कुलकर्णी. मराठीतील आश्वासक अभिनेते सुरेश विश्वकर्मा. जिच्या सुरांची मोहिनी संपूर्ण महाराष्ट्रावर आहे अशी सगळ्यांची लाडकी गायिका वैशाली सामंत. सत्यशोधक या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर आणि या चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके आणि अप्पा बोराटे सर. मग सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नाटक करणं या शब्दांमध्ये खोटेपणा असला तरी देखील हे नाटक रंगभूमीवर करायला मात्र खरी जिद्द आणि निष्ठा लागते. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. मंद्या काका कुठे आणि अरे जाऊ दे ना, कुठे एवढं टेन्शन घेते का तू? काय टेन्शन घेते मी? अरे तुझ्याकडे सेफ्टी पिन आहे का? पिन कशाला पाहिजे? अरे मागचे 2 प्रयोग आहेत ना, हे बटन तुटलेले, चेन स्लिप झालेले, मी पिन लावून प्रयोग करतोय. ड्रेस वाल्याला सांग ना, मला काय सांगतो? अरे ड्रेसवाला कुठे येतो का दौऱ्याला? विसरले, सॉरी. हे कोणी बनवलेत रे नियम? आणि मंद्या काका कुठे? इथे तुझा प्रॉब्लेम झालाय, तो कुठे आहे? अरे हळू, तिकीट खिडकीवर असेल ना तो. इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून मॅनेजर आहे ना तो. अरे जाऊ काय दे ना. करतोय तो? प्रयोग मंद्या आहे. काका नेहमी हे करतो. पण मंद्या काका, मंद्या काका कुठे? दिसतो इथे तिकीट काउंटरवर आहे. ते मंद्या काका संपला, आज संपला. मंद्या काका, काय काय झालंय? काय झालंय? काही झालं नाही, आता होणार आहे. काय? मी सोडतो नाटक. किती मी नाही करत आहे प्रयोग. 15 मिनिटात प्रयोग आहे. काय नाही करत आहे मी प्रयोग? नाही करणार. काय बोलतोय हा? मंद्या काका, पृथ्वी ऐक, का काय झालंय काय? पण लक्ष देऊ नको, तो फक्त बोलतो. बोलतो म्हणजे हा? मी सोडू नाही शकत नाटक. हा कुठे? बोल बोल बोल. हा, अरे ठेवलं तुझ्या 5-5. अरे जवळ जवळ नाही, अरे 5-5. हा, कॉमेडी. नको नको, भीती वाटते, भीती वाटते. चल चल चल. मंद्या काका इकडे. चला, मी पहिली झाली आहे, दुसरी देतो आता. एक मिनिट मला नको सांगू, पहिली झाली आहे, दुसरी देतोय. सतत येताना गोट्या काकाशी फोनवर बोलतो. लग्न कर त्याच्यावर. नाही, काय 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 कसं आहे, त्याची बोलावं लागतं. तू तारखांचा बादशाह आहे ना. हा, आपण ते आहोत रे फक्त प्यादे. प्यादे. एक मिनिट तू पहिली दे, दुसरी दे, जे काय करायचं ते कर आणि प्रयोग पण तूच कर. मी प्रयोग नाही करत आहे. काय ऍक्टिंग घरी विसरलास? अरे, हसू नकोस मंद्या काका, असं- आणि मला गृहीत पण धरू नकोस. मग कुशी धरू? मंद्या काका हसू नको यार. काय 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 झालं? काय मला सांग. काय हे काय आहे? पाव आहे. मला पण दिसतंय ना मंद्या काका. हा, हा. वास घ्यायचा. बाजू. हा, मस्त आंबलाय. हॅलो, रुचिर. इकडे ये, मंद्या काका इकडे. हा, इथे हा. इथे बोल. मस्त आंबलाय म्हणजे आंबोळी येते, मस्त आंबोली. आता खाऊया. पाव आहे ना तो. बरोबर आहे. काय काय? हसू नको मंद्या काका. सिरियस. हे बघ, याला ना बुरशी लागली आतमधनं. हे बघ, दिसतीये का? हा, हा. आता हा पाव जर मी खाल्ला असता तर? अरे बापरे, नाही खाल्लस ना तू? नाही खाल्ला. बरं झालं नाही खाल्लस तू. नाही तू खाशील आणि मग तुझं ते तू तब्येत खराब होईल. तब्येत खराब होईल तुझी. नको, नको. बरं खाल्लस. अरे मला कळतंय तेवढं, म्हणून नाही खाल्ला ना. पण आपल्या नाटकामध्ये एक सीन आहे ना, त्याच्यात हिरो काय ना, बघ माझ्या जीवावरती हे नाटक चाललंय. कोण बोलला? ए मंद्या काका,
मुद्दा काय मुद्दा हा आहे की त्या सीन मध्ये हिरो पाव खात खात हिरोईनशी बोलतो. रिक्वायरमेंट होती ना पावाची, मग आता मी पाव कसा खाऊ मला सांगायला बुरशी लागली. मुळात हा बुरशी लागलेला पाव इथे ठेवला कोणी? मी ठेवला. तू ठेवला? हो ऐक काय झालं, मी सकाळपासून मार्केटमध्ये फिरत होतो. अरे त्या सगळ्या मार्केटमध्ये बेकऱ्या बंद आहेत, पावच नाही, कुठनं पैदा करू. मी काय केलं माहितीये काय, मग ते आपला जे मागच्या प्रयोगाचा पाव उरला होता ना, तो आपल्या कपड्यांच्या पेटीत ठेवला होता, तो वापरला. मग तुला किती वेळा सांगितलंय कपड्यांच्या पेटीत खायच्या गोष्टी नको ठेवत जाऊया. प्रयोगात आतमधून मुंग्या चावतात मंद्या काका. गोड गोड दिसतेस, गोड दिसतेस म्हणून मुंग्या जात असतील. Thank you. काय काय माहितीये काय, असंच नाही ठेवलेलं रे. बर्नी त्यानं असं एकदम भमकम बंद करून ठेवलेला तो पाव. मला कळत नाही ते एवढा बंद केलेला पाव आतमध्ये बुरशी शिरली कशी. अरे मंद्या काका, नावाला नको जागूस. मुंग्यावरनं जातात पण बुरशी आतनच येते ना. होय? मुळात तू हा पाव ठेवलाच कशाला मागच्या प्रयोगाचा? सॉरी माचूला सर चला प्रयोग चालू करा तुम्ही. प्रयोग मंद्या काका थांब, मी नाही करणार आहे प्रयोग. काय झालं की चला चला प्रयोग करूया. आता हे पाव नाहीये प्रयोगात खायला, काय करू मी? ऍक्टिंग कर. हा ऍक्टिंग कर म्हणजे काय, हे बघ काय कर माहिती, इकडे पाव दाखव हे बघ. सोपं आहे रे. हे बघ काय करायचं माहिती आहे, आता बुरशी लावलेला पाव आहे ना, असा काढायचा. हा असा गायची ऍक्टिंग करायची आणि असं टाकायचा ना गुपचूप. कोणाला करतोय हे बघ असं करायचं. मस्त पाव पुन्हा कळणार नाही ना. अरे एवढे बावळट आहेत का लोक? हा पाव असा फेकायचा आणि मस्त आहे हे करू मी? हा? हसू नको मंद्या काका. मंद्या काका यार. पाव खाल्लाय का बोर खाल्लाय कळत नाहीये. उगाच आपलं करायचं असं खोटं खोटं करू मी लोकांसमोर. अरे हेच तर आहे ना, आपण जे खोटं करतो ते लोकांना खरं वाचलं पाहिजे, यालाच तर ऍक्टिंग बोलतात ना. क्या बात आहे मंद्या काका. म्हणून मला तुम्ही शामराव खूप आवडता. एकदम सिन्सिअर नट आहे. वायर फक्त या साईडला करून ठेवले. नाहीये तिकडे वायर मंद्या काका, इकडे ये इकडे ये. ते ना. अरे जाऊ दे ना, काय जाऊ दे ना. श्याम आवडतो याला, होला हो करतो म्हणून आवडतो हा. अरे नाही, तसं काही पण नाही आता आपलं. प्रयोग आहे ना. माझा मुद्दा काय आहे, आता पाव नाहीये, हा बुरशी लागलेला पाव मी खाणार नाहीये, मग मी ऍक्टिंग कशी करू? नॅचरल नको वाटायला? अरे तेच तर तुला कळत नाही ना. ते संध्या छाया नाटक पाहिलंस तू? हा. हा, त्याच्यात ते आपले तू कोणते म्हातारे. म्हातारे हा, त्या सीन मध्ये विष पितात. आता ते काय खरं खरं विष पितात काय? रिअल विष पितात नाही ना. अरे खोटं करावं लागतं रे बाबा, तू जरा समजून घ्या. नाही नाही बरोबर बोलतोय मंद्या काका. मी पाहिलंय ते नाटक. अरे बाप, शेवटचा सीन तो काय अंगावर येतो असा डायरेक्ट. आपल्या नाटकात पण एक सीन आहे जो जनरली अंगावर येतो पण गेल्या प्रयोगात तोंडावर पडला. ब्लॅकआउट मध्ये झाला. मंद्या काका मी मस्करी करत नाहीये. मस्करी करत नाही. प्रॉपर्टी आहे, मिक्सर फिरवायचा सीन मध्ये. ते काहीतरी कारणासाठी केलेलं आहे. तिथे ऑडियन्स समोर मिक्सर तुकडे झाले रे 2. कसं वाटतं ते लोकांसमोर? नवीन मिक्सर कधी देणार आहेस? नाही आता काय नवीन खर्च बिर्च मी काय करणार नाही, अजिबात नाही. छे ए हॅलो हॅलो बिलो मग फोन तुझा कट करतो. अजिबात खर्च करणार नाही. मंद्या काका नाही हे बघ मी ऐक मी टेपल्याला आधी सांगितलेलं आहे, मिक्सरचा तो आवाज लाव ते आणि अरे नाही काय नाही, मंद्या काका. बोलतोय? मंद्या काका, अरे नाही ना. नाही अरे खरं मिक्सर पाहिजे, खरा आवाज पाहिजे. त्याच्याने वातावरणातलं टेन्शन वाढतं ना. डिरेक्टरने बसवलंय ना तसं. मुद्दाम बसवलंय तसं डिरेक्टरने. त्याला काय अक्कल आहे काय? ते आजकालची पोरं आहेत ना, ते रिअलिस्टिकच्या नावाखाली काय पण आपलं खरा मिक्सर पाहिजे. टेपल्या कशाला ठेवतो आपण मग? हा शंभू त्याला अक्कल नाही, मग त्याला उगाच 2-2 अवॉर्ड मिळालेत आपल्या नाटकासाठी. नाही तर काय. कधी मिळाले? अरे तू आपलंच नाटक करतोस ना? हो. हा मग अरे त्याला 2 अवॉर्ड मिळाले डिरेक्टरला, बेस्ट डिरेक्टरचे. ते अवॉर्ड वेळचं मला काय सांगू नको तरी. मला काय ते अवॉर्ड वेळ कधी पटलेले नाही, भंपक गोष्टी आहेत ते. नाही? मग नाही काय. मग कुठला चांगला सेलिब्रिटी असेल तर त्याला बोलावतात आणि अवॉर्ड देतात. असं नसतं रे. आमच्याकडे ना काय माहितीये काय, आधी अवॉर्ड मिळायचा मग ते सेलिब्रिटी व्हायचे ना. हा? म्हणजे कसं आहे, आधी दर्जा पाहून अवॉर्ड द्यायचे, आता गरजा पाहून अवॉर्ड देतात. क्या बात आहे, मंद्या काका. म्हणजे मला सांगा शान भाऊ, कोणतरी ट्रेंडिंग सेलिब्रिटी बोलवतात, तो सेलिब्रिटी पण बोलतो मला अवॉर्ड द्या, तर मी येतो. हे ना ते अवॉर्ड फंक्शन सगळे विकायचे असतात. आता हे त्यांच्या पैशाने आपल्याला काय फायदा होणार आहे? आपल्या नाटकाच्या बुकिंगला काय फायदा होणार आहे काय? हा आपल्या प्रोड्युसरला काय 4 पैसे मिळणार आहे का? मिळणार आहेत काय? हा? पण एक मिनिट मंद्या काका, तू बुकिंग वर का जातोय? चांगलं तर चाललंय नाटक. अरे वीकडेला सुद्धा अर्ध भरलेलं असतं, वीकेंडला तर ऑलमोस्ट हाऊसफुल असतं. बुकिंगचं नको सांग. अरे विकेंडला काय सांगतेस तू? विकेंडला बाहेर कुत्रा जरी मोकला तरी लोक बघायला येतात. अरे त्यावर रिकाम तिकडेच असेल लोक. काय मुद्दा आहे हा? काय खरं काय माहिती काय, वीक डेला नाटक चाललं पाहिजे ना, म्हणजे तेव्हा हाऊसफुल झालं तर ते खरं नाटक ना, आहे की नाही? खरं. ऐका मी तुम्हाला सोपं सांगतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही चांगली ऍक्टिंग करा. म्हणजे मंद्या काका. ऐका आम्ही चांगली ऍक्टिंग नाही करत आहे. तसं नाही रे. नाही नाही, आपण फालतू आहोत, आपलं काय काम नाही इथे.
ऐका तू गोड दिसतेच बोललो मगाशी 2 मिनिट माझं ऐकून तर घेशील हा ऐक ऐक काय माहिती काय तुम्ही चांगली ऍक्टिंग केलं ना तर पाव आणि मिक्सर ह्याच्याकडे कशा कोण मारायला बघते भाऊ हसू नको गप्प बस. हसत नाही आणि त्याला पण काही झालं की लगेच हा करतोय. चांगला आहे तो सिन्सिअर नड आहे मला खूप आवडतो तो विषय आहे का मंद्या काका? नाही, विषय नाही. असं नाही ना की लोक आले आणि फक्त मिक्सर आणि पावच बघितला. आम्ही पण करतोय ना काहीतरी. मग चांगला करा ना तुम्ही काहीतरीच करताय नाही हे बघ तुला हे माहिती आहे बबन प्रभू माहिती आहे बबन हा, प्रभू माहिती आहे. ये, बबन प्रभू सांगतो तुला इकडे अरे मंद्या प्रयोग काका. आहे यार. अरे ते होत राहील यार तू इथे बसला ऐक ना हे बघ, बबन प्रभू आहेत ना एकदा काय झालं दौऱ्याला जात होते हा हा. आणि नेमका कॉस्ट्युम वाल्यानी कॉस्ट्युमची पिशवी मुंबईलाच विसरले अरे बापरे. हा, आणि नेमका काय राजाचा रोल आता करायचा काय मग? अख्खं नाटक बबन प्रभूंनी राजाचा रोल पॅन्ट आणि शर्ट घालून केला हो? अख्खा एवढा मोल दिसतोय आजूबाजूला सगळे राजे त्यांच्या कॉस्ट्युम मध्ये बबन प्रभू एकटे बिचारे शर्ट पॅन्ट मध्ये हा पण काय लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं लोक बबन प्रभूला बघायला आले होते मग, ना मग, मग. काय त्यांचे शर्ट पॅन्ट बघायला आले होते नाही, नाही, हा? हसू नकोस. अजून नको अरे यार मंद्या काका ते बबन प्रभू होते. मग तू पण बबन प्रभू हो. मी कसा होऊ रे बबन प्रभू? मी पृथ्वी प्रताप आहे ना. मग पृथ्वी प्रताप हो मी पृथ्वी प्रताप का होईन? मी आहे ना ऑलरेडी. आहे तो आहे चला, पृथ्वी प्रताप जाऊ आहे दे ना. तू नको यार मंद्या काका. हा, हा, हा. महत्वाचा विषय आहे हा. बरोबर. थांब थांब. तू बबन प्रभूंचं उदाहरण दिलंस. हा, हा. एक मिनिट. ए श्यामदादा पॅन्ट दे. अरे नको ना हा, कशाला. हा. अरे घातलेली नाही मागत आहे, खांद्यावरची दे. दाखव दाखव श्याम दादा दाखव अरे आता ही पॅन्ट बघ. नाही नाही हा. चांगला आहे कपडा चांगला आहे अरे टेलर आहेस तू. कपडा चांगला काय सांगतोस? ही पॅन्ट बघ म्हणजे हे बघ याला हे बघ चैन लागत नाही याला बटन लागत नाहीयेत. या अशा अवस्थेत हा माणूस 2 प्रयोग ही पॅन्ट घालून प्रयोग करतोय. म्हणून तुम्हाला आवडतो मंद्या काका अरे तो आवडतो की नाही हा मुद्दा आहे का मंद्या काका आता? नाही, मुद्दा नाही. मुद्दा काय आहे? हे असं असताना त्याने कसे प्रयोग करायचे? काय ऍडजस्टच करायचं नाही, का मग ऍक्टिंगच्या जीवावर मारून न्यायचं विदाऊट पॅन्ट जायचं स्टेजवर? अरे नाही रे भाऊ माझ्या अभिनयात तेवढी ताकद नाही बरं. लोक माझ्याकडे नाही खालीच बघतील. तू जरा शांत बस सांगता 2 मिनिटं. एक मिनिट बरं ठीक आहे चल माझा कुर्ता किती दिवस तुला सांगते इथे घट्ट होतोय तर माझ्या मापाचा शिवून दे का नाही देतेस अरे तू परत वाढलीस तर मंद्या काका का- एक तर तू महिन्याला चंद्रासारखी वाढतेस आता तू चंद्र बघ किती सिन्सिअरिटीने कमी कमी होतो तू तशी होत नाहीस ती रिडिक्युलस तू बॉडी शेम करतोय का मंद्या काका बॉडी शॅम्पू काय मागते शॅम्पू नाही मागत आहे मंद्या काका. मग? तू तिच्या शरीरावर बोलतोयस ना, जाडीवर बोलतोयस त्याच्यामुळे चिडली ती. अरे पण आता कपड्यांविषयीच बोललो ना ह्याच्यामध्ये काय? काय चिडायचं ए रुचित पृथ्वी मॉनिटर चेक करा एकदा मंद्या परत काका तू इथे ये ऐका ना ऐका ना ऐका ना काय? जाऊ दे. हा प्रयोग ऍडजस्ट करून टाकू ना. काय जाऊ दे. ऍडजस्ट करूया काय कमी करतोय ऍडजस्ट सगळं आपणच ऍडजस्ट करायचं बाबू नावाच्या लॉज मध्ये राहतोय ना आपण ऍडजस्ट नाही करत आहोत ए, बाबू काय वाईट आहे माझा हनीमून झाला इथे मग बाबू मध्ये मग माझा पहिला मुलगा बाबूच आहे आता काय वाईट आहे अरे यार मस्त आईच पाहिजे आहे ना यार मस्त तुम्हाला राहायची सगळी व्यवस्था दिली आहे तरी तुम्हाला नकोच आहे सगळं आमच्याकडे असं काय नव्हतं आमच्याकडे कुठली तरी शाळेत वगैरे द्यायचे किंवा कुठल्या तरी ग्रामपंचायत द्यायचे द्यायचे. तिकडे हा मला सांगतोय जरा तुम्ही ऍडजस्ट करा ना हा फक्त तुम्ही प्रयोग मारून नाही बाकीचं पुढचं मी बघतो यार पण सगळे राहायचे तिकडे ग्रामपंचायतीत. काय आमच्याकडे ना कलाकार होते सगळे कलाकार म्हणजे सगळे एका लाईनीत होते असं आणि सुपरस्टार असं मी वेगवेगळं कोणाला मानवतो नाही म्हणून आमचं असं होतं ना सगळं मग तसंच आता आम्हाला सांग काय? हसत हसत की आमचं असं होतं मग हे होतं आणि ते होतं. तुझा काळ आणि आमचा काळ फरक असू शकतो की नाही? असू शकतो. आहे ना फरक. हो. मग आता तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन तिथे राहिलात तुम्ही शाळेत जाऊन राहिलात आणि प्रयोग केलेत म्हणून आम्ही पण करायचेत का? 2 गोष्टी मागितल्या तर त्या नाही पुरवता येतात तुम्हाला? हे अशी अशी बक्कल नसलेली पॅन्ट घालून प्रयोग करा ते कुर्ते फिट होत आहेत तसे प्रयोग करा बुरशी लागलेले पाव खात प्रयोग करा हेच करायचंय काय आयुष्यभर? यार कलाकारांनी 2 गोष्टी मागितल्या तर त्या नाही मिळू शकत. काय काय अपेक्षा आहेत रे आमच्या? बेसिक गोष्टी आहेत की बाबा चांगलं थिएटर असू दे जरा सिस्टीम बरी असू दे आवाजाची लोकांपर्यंत आवाज पोहोचू दे स्वच्छ असू दे प्रयोग आधी 2 घोट चहा मिळू दे बस एवढंच ना. कधी दौऱ्याला गेलो तर बाबा काय राहण्याची खाण्याची चांगली सोय असू दे बस. अरे काय साधा एसी हवा आहे नाट्यगृहामध्ये किती गरम होतं माहिती त्या लाईट्स खाली ते घामाघूम होतात कपडे आणि तेच कपडे तसेच पुढच्या प्रयोगात वापरायचे टॉयलेट्स काय काय असतात ते टॉयलेट्स अरे जावत नाही तिथे किती घाणेरडे असतात महाराष्ट्रभर दौरे करायचे एकही नाट्यगृहात कड्या लागत नाही टॉयलेट्सच्या नाही तर काय भाडं घेता ना रे म्हणजे ते घेतात ना थिएटरवाले भाडं घेतात ना तुम्हीच देता ना ते भाडं. हो. मग एवढ्या बेसिक अपेक्षा पूर्ण नाही करू शकत ते कलाकाराच्या. बरं कलाकार म्हणून आपल्यापैकी म्हणजे आमच्यापैकी कलाकारांमधला जर एखादा या असुविधांबद्दल बोलत असेल तर त्याला माजोरडं ठरवता याला काय अर्थ आहे यार म्हणता काका? ऍडजस्ट करायचं आम्हीच ऍडजस्ट करायचं सगळं
अरे पण जिथे बोलायला पाहिजे तिथे बोला ना. आमची बाजू पण काहीतरी आहे ना मंद्या काका, ती कुठेतरी मांडा. आता 100वे मराठी नाट्य संमेलन आहे ना, तिथे आमची बाजू मांडा, म्हणजे काहीतरी बदल घडेल. अरे आम्हाला कोण देणार आहे बोलायला? आम्ही फक्त ते तिकडे आपली व्यवस्था करायला असतो. माईक फक्त त्यांना मिळतो ना, ते आपले ते Celebrity. सेलिब्रिटी. आमचं कशाला कोण ऐकणार आहे तिकडे? मंद्या काका मग काय आता ऍडजस्टच करू का यार फक्त? ऐक 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 जरा आजचा प्रयोग जरा थोडा ऍडजस्ट कर ना. पुढच्या प्रयोगाला मी तो नवीन पाव आणून देऊ. हा चला चला ए, बेस ए, द्या, मंद्या बेस द्या. काका बघा बघ आता प्रेक्षकांसाठी करतोय ना, तर पाव नसतील ना पुढच्या प्रयोगाला, माझा पाव आणून घरनं. हा बेस्ट आहे मग बेस्ट आहे. तू तुझा पाव आण, तू तुझे कपडे आण. तू काय माझ्या काही प्रॉब्लेम नाही. नाही, म्हणून तर मला तू आवडतोस ना. ती कम्प्लेटच नाही काय. फक्त जरा अभिनयाचा जरा तू सुधार कर. हा ए, चला रे ए तिसरी द्या. ऑल द बेस्ट. वा 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 वा, भारी प्रहसन. कलाकारांची बाजू फारच समर्थपणे मांडलीत. मस्त. प्रसादा. फार छान. फार महत्त्वाचा विषय होता. अनेकदा या विषयावरती भाष्य केलं गेलं, पण या मंचावरून ते जास्त प्रभावीपणे आपल्याला मांडता आलं. परिस्थिती पूर्वी वेगळी होती, आज वेगळी आहे निश्चितपणे. सो या अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पूर्वी पणशीकर, बाळ कोलटकर, राजा गोसावी, शरद तळवलकर, अनेक बबन प्रभू, अनेक दिग्गजांनी नाटक जिवंत ठेवलं. आणि आजच्या घडीला सुद्धा प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, संकर्षण कराडे, वैभव मांगले, निर्मिती सावंत, नावं घेऊ तेवढी कमी आहेत, अशी अनेक मंडळी नाटक जिवंत ठेवत आहेत. याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे अख्खं शहर पिंजून काढतायत आणि वाटेल त्या परिस्थितीत प्रयोग करतायत. पण त्याचबरोबरीने लोकांना पण जाणीव असायला पाहिजे की ही कुठल्या परिस्थितीत प्रयोग सादर करतायत, आणि लोकांनी पण त्या पद्धतीने त्यांना सहकार्य द्यायला हवं. त्या नगरपालिकांनी किंवा शासनाने त्या थिएटर्सची योग्य ती काळजी घ्यायला हवी, डागडुजी करायला हवी. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या मंचावरून आज मांडलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो एक रंगकर्मी म्हणून. धन्यवाद. वा दादा. सई. मस्त परफॉर्मन्स होता. खूप रेलेव्हंट विषय आणि ह्याच्यावरती बोललं गेलंच पाहिजे असा विषय. वेगळा अवघड विषय होता तो. या मंचावर या फ्लेवरमध्ये मांडणं वॉज अ चॅलेंज. बट मंदार, व्हॉट अ वंडरफुल अटेम्प्ट. खूप भारी. आणि या तिघांची साथ तेवढीच तगडी मिळाली आणि मला हे खूप आवडलं. मजा आली. मंडळी, हॉस्पिटलमध्ये नेहमी औषधांचे डोस मिळतात. आज इथे मात्र एका पेशंटला वेगळेच डोस मिळणार आहेत. कसले? चला बघूया. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. अरे थांब रे बाबा, थांब थांब. वाजतायत अजून 12. आधीच काय हॅपी न्यू इयर. थांब 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 थांब. 6, 5, 4, 3, 2, 1. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अरे नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. हॅपी न्यू इयर दादा. हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जाओ. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हा हा चल 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 चल. खूप दिवसांनी. हॅलो. हा अरुण कदम. येस. हॅपी बर्थडे. काय म्हणतोय हे अरुण? असं नको करत जाऊ यार. आता ग्रुपवर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डेचं MMRDA टाकशील ना. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ, त्याचं MMRDA नाही होत बाबा, त्याचा अर्थ वेगळा असतो. हा ठेव ठेव ठेव. हा हॅपी न्यू इयर. घरच्यांना सांग, वहिनीनं सांग. हा. ओंकार राऊत कैसा है? हॅन्युन्यूम पिन्युनी ये. ओंकार आपण 3 तारखेला भेटू डायरेक्ट. आता नको. आता तू त्या ऐक, तू आता त्या झोन मध्ये नाही. ऐक ऐक ओंकार. ओंकार. हा ओंकार ऐक ऐक. हे बघ तू आता त्या हॅपी आवर्स मध्ये आहेस. हा आपण नंतर भेटू 3 तारखेला. हा 2 दिवस आराम कर बेटा. हा चल चल चल. बाय बाय बाय. आय सर. यस.
राम राम. नमस्कार. कसं काय? मी बरा आहे. मग घरी जा. म्हणजे हॉस्पिटलमध्ये काय पोपटी लावून बसलो आहे? इथे कशाला अहो नाही मी म्हणजे माझा फक्त पायच फ्रॅक्चर आहे, बाकी मी एकदम बरा आहे असं म्हणतोय. मग पाय इथं ठेवा, बाकी तुम्ही घरी जा ना. काय आवडला? ठेका खिडकीत ना बाहेर. वसाडी पडली असत्या पंचवरती. या पंचला ना ऑपरेशन टेबलवर ठेवा, पोट फाडा आणि वासूपिंड बाहेर काढा. वासूपिंड नाही हो, स्वादुपिंड असतो. वासूपिंड कुठलं? तेच ते काय आहे ते बाहेर काढा. झाला पंचतो. चला, म्हणजे नवीन वर्षाचा पहिला पंच पाडण्याचा मान माझा. बाकी हं? हं? राहायला कुठे? हा? राहायला कुठे? राहिला इथेच. अच्छा, वाढवाय म्हणून. मग माझ्या तोंडाकडे काय बघताय? माझ्या पॉट घेऊन या. अरे अहो इथे म्हणजे इथे नाही हो, इथे अंधेरीला. अंधेरी? हं. रेल्वे स्टेशनवर? रेल्वे स्टेशनवर कोण कशाला राहील? अंधेरीला शेरे पंजाब कॉलनी अंधेरी. मी मोरे पंजाब कॉलनी डोंबिवली. आग लागली या पंचला ती. या पंचला आहे ना, पंचला अनिल शाह द्या आणि बेशुद्ध करून टाका. अनिल शाह ते बेशुद्ध करण्यासाठी अनेस्थेशिया. अरे थांबा, काय बोलताय तुम्ही? अनिल शाह कुठून आणला? अरे कमाल आहे. बाकी हा मस्त. ते मगाशी फोनवर काय जल्लोष वगैरे असं काय असं काहीतरी अरे काय नाही, ते मित्रमैत्रीण आहेत ना आमचे, सगळे मित्र ग्रुप आहे ना आमचा. हो काय? तर 2023 संपलं, तर त्या 23ला मिस यू केलं मगाशी. अच्छा. बाय बाय केलं आणि आता नवीन वर्षाचं स्वागत केलं, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. अच्छा, नवीन वर्षात सेलिब्रेशन. सेलिब्रेशन. अच्छा, मिस यू 23. येस. बाय बाय. बाय बाय मिस यू. मग असं काय केलं 23 सालामध्ये सेलिब्रेशन करायला? काय केलं बाय काय म्हणजे 2023 सालात? काय म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे इंग्लिश खाडी पोहत पोहत कुठे बाहेर गेलात की का? इंग्लिश खाडी कशाला पोहू मी? हा? इंग्लिश खाडी कशाला पोहू मी? नवीन वनस्पतीचा शोध वगैरे लावलाय काय? अरे मी कशाला नवीन वनस्पतीचा शोध मी कशाला लावू? मग निदान टेलिफोनचा तरी लावायचा. मग ग्रॅम बेलने काय तुझ्या आजीचा आंबाड्याचा शोध लावलाय? त्यांनी लावलाय ना ऑलरेडी टेलिफोनचा शोध. मी आत्ता येऊन म्हणून पुन्हा एकदा टेलिफोनचा शोध कशाला लावू? अच्छा, म्हणजे आधीच लागलाय की तो? आधीच लागेल हे पण तुम्हाला माहित नाही, कमाल करताय. नाही बरोबर, म्हणजे आधी लागल्यामुळे तुम्ही कसं लावणार ना? बाकी हा मस्त मस्त. ते गेल्या वर्षी वर्ल्ड कप झाला, तो तुम्ही जिंकलात की काय? मी कशाला जिंकायचं? नाही नाही, एवढा आता जल्लोष करता म्हटलं जिंकला असाल ना वर्ल्ड कप. अरे पण जल्लोष आणि काय उगीच बोल नाही, पाय दुखतो इकडे. मग थांबा जरा, काय संबंध आहे? नका बोलू ना वर्ल्ड कपचं. काय माणूस आहे, सेलिब्रेशन चालू आहे नुसतं. इंग्लिश खाडी पार केलेली नाही, नवीन वनस्पतीचा शोध पण लावलेला नाही, बरं वर्ल्ड कप पण जिंकलेला नाही. टेलिफोनचा शोध लावलात काय? तो नाही, तो आधीच लागलेला आहे. तुम्ही झोपा काढा, दुसरा शोध लावताय. अरे तुम्ही मला सांगताय तुम्ही कुठला शोध लावलाय हो? लावलाय शोध? मी हा शोध हा इथे वेल आहे कोणाकडे? वो 3 वर्ष झाली लेंग्याची नाडी लेंग्यातच अडकली, ती काढायला मला वेल नाही आहे. ते शोध कुठे लावणार? अरे मग मला कशाला सांगता तुम्ही हे लावा आणि ते लावा? स्वतः शोध लावलेला नाही एक तर तर. बघा, मी शोध पण लावलेला आहे आणि सेलिब्रेशन पण केलेलं नाही आहे. पण मी काय म्हणतो, गरज काय आहे सेलिब्रेशन करण्याची? अरे काय माहितीये का, मी हे जे काय केलेलं आहे ना ते मला वाटतंय म्हणून मी केलेलं आहे, आणि त्याला काय असं सबळ कारण असायला पाहिजे असं काही नाहीये. कुठलं कारण पाहिजे तुम्हाला सेलिब्रेशनला? असं काय ठोकताळे आहेत हे कारण पाहिजे म्हणून? करायचं काय नाही, नुसता नुसता जल्लोष करायचा. म्हणजे ह्या माणसानं जर 2023ला बाय बाय नसता केलं तर 2024ला आलंच नसतं. 2023 पण ह्याला विचारित नाही, 2024 साल पण विचारित नाही.
तसं बघायला तो कुत्रा पण विचारीन नाही. नगरसेवक कॅलेंडर येतो तो म्हणून घरात कॅलेंडर लावतो. बाकी गप ना बाबा, हे शांत बस ना तू जरा. कारण नसतं ना बडबड बडबड बडबड. बाकी हा ठीक आहे. ते आजारी आहेत म्हणून ऍडमिट आहेत काय हॉस्पिटलमध्ये? काय म्हणाला? आजारी आहात म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात काय? नाही, घरी जास्त पाहुणे झालेत ना म्हणून घरचे म्हणाले जा जरा ऍडमिट हो. दिसत नाही इकडे काय झालंय ते. अच्छा, पायाला काय चॅप्टर लावलाय? प्लॅस्टर कुठलं रे? प्लास्टर प्लास्टर म्हणतात त्याला. चॅप्टर लावलंय पायाला. प्लॅस्टर हा. पॅरिसचा आहे. परवडलं तुम्हाला? अरे तू गप ना बाबा, तू गप ना. कळतंय? ए गप. नाही मी काय म्हणतो, पाय मोडला कशात? स्कूटरवरून पडलो खाली. मग स्कूटर चालवता येत नाही, मग आगावगिरी कशाला करायची? तुला माहिती आहे स्कूटर चालवता येत नाही मला? हा 20 वर्ष चालवतोय स्कूटर मी. लायसन्स आहे रजिस्टर्ड आपल्याकडे. अच्छा, स्कूटरवरनं पडलात काय? हम्म. मी नाही स्कूटरवरनं पडलो कधी. हा हा, ठीक आहे. नाही, देवा शपथ कधीच नाही स्कूटरवरनं पडलो. ठीक आहे ना. आणि मी स्कूटरवरनं पडलो असेल ना तर मी 5 बापाचा. अरे गप रे. काय बोलतो तू? तुला कळतंय का? गप ना जरा. खणकन वाजवी नाही. बाकी हा ठीक आहे रे, चल. किती दिवस झाले ऍडमिट होऊन? काल रात्री आलो. अच्छा, आला तर मग किडनी वगैरे दान केलीत की नाही? ती किडनी कशाला दान करायची? नाही, एखादा ते जीव वाचला असता ना. बाकी तू केलीस दान किडनी? तू आलास ना काल? तू केलीस दान किडनी? मी हा. ओ जोक आवडला तर समोरच्याला मी टाली देत नाही तर किडनी कुठनं देणार आहे? अरे मग मला कशाला सांगतो रे म्हाताऱ्या? बाकी हम्म. नवीन वर्षात काय करायचं ठरवलंय? तुझ्या आईचा वरवंटा पळवणार आहे. तुला काय करायचं रे? नवीन वर्षात तू काम करतो? नाही, चिडताय कशाला? काहीतरी संकल्प वगैरे असेल ना नवीन अड्ड्यात वर्षात? तुला सांग, माझं मी बघेन संकल्प. तुला काय करायचंय चौकशा? मला माहिती आहे ना, असल्या माणसानं मी ओळखतो का नाही. वर्षभराच्या फिया भरायच्या आणि जिमा जॉईन करायच्या. 2 दिवस यायचं, जिम मधल्या पोरी बघायच्या आणि निघून जायचं. अरे पैशाचा चुराडा करायचा. तुझ्या बापाचा केला का रे चुराडा? मी तुझ्या बापाचा पैशाचा चुराडा केला. तुला काय माहिती मी असं करणार आहे ते? 100 जणांचं 90 लोक तेच करतात. अरे पण मी त्यातला आहे. तुला काय माहिती? वाजवेन नाही मनकन अशी गपण्यात राहा. फेकून मारायचं मी सांगून ठेवतोय. निर्लज्ज किती रे निर्लज्ज आहेस तू? काय माणूस आहे. अरे यार, नवीन वनस्पतीचा शोध पण लावलेला नाही. इंग्लिश खाडी पोहून पण गेलेला नाही. वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियन जिंकला, ह्यानं जिंकलेलाच नाही. बापाची टीम आहे माझ्या. हा 15 पोरांना जन्माला घातले. जा रे बाबा ऑस्ट्रेलियाचं कप आणा असं पाठवले त्यांना. काय तू काय करतोस रे? मला सांग रे, तू काय करतोस? एवढं मला सांगतो हे केलंय का ते केलंय काय? तू काम काय करतोस मला सांग. ते झूड चौपाटीवर लोक फिरायला येतात ना, मग त्यांच्या चपला सांभाळतो. तासाला 10 रुपये मिळतात मला. ज्याला वाजवत तुला अक्कल आहे? तुझ्या डोक्यात घालायचं सांगू नकोय. मला सांगतोय. धमाकेदार परफॉर्मन्स. बहारदार. प्रसादा. बहारदार. ती जी पावसात छत्रीखाली तुम्ही दोघं होता तीच सिरीज ही कंटिन्यू आहे. तीच ही 2 माणसं आहेत. विलक्षण बहारदार. मराठीमध्ये एक म्हण आहे, ती म्हण मला ही सिरीज पाहिली की फार प्रकर्षाने आठवते. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. ती मोरेच्या कॅरेक्टरला इतकी परफेक्ट जाते ही म्हण की क्या बात. काहीही स्वतः काही हालत पण नाही त्या बेडवरनं आणि त्याचं जग उलथापालत करून टाकतो त्याच्या जगाची. ब्रिलियंट. पण या सिरीज करता असणारा एक संयमीपणा आणि निर्लज्जपणा हे तुमच्या दोघांमध्ये इतकं कमाल आहे ॲज अन ॲक्टर म्हणतोय मी की त्याची त्या पद्धतीचा गिव्ह अँड टेक बघताना फार मजा येते. आणि बसल्या जागी नाही म्हणणार, झोपल्या जागी तुम्ही खिळवून ठेवलं आम्हाला. मजा आली. बहारदार. मंडळी, सुरकी आणि इन्स्पेक्टर खांडेकर ही जोडी तर तुम्हाला माहितीच आहे. आज वर्ष संपताना देखील सुरकी इन्स्पेक्टर खांडेकरची पाठ सोडायला काही तयार नाही. बघूया आज ती काय कारनामा करते ते. आणि तो बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या लवेबल हास्यवीरांना.
हो ग माझ्या मना. आज तुझी ड्युटी कुठे लागलीये? आज पण सासू कटकट करत होती. आपलं काय ठरलंय, आपण लक्ष नाही द्यायचं. आणि बघ, तुला काही वाटलं तर तू मला फोन करत जा, माझ्याशी बोलत जा, मी आहे ना. ठेवलास? ओके. हॅलो, हा मोरे. हा मोरे, कुठे आहात पण तुम्ही? मी अख्खा जुहू बीच शोधला तुम्हाला. कुठे आहात तुम्ही? मोरे, गोवा बीचला काय करताय? इथे स्वतःची ड्युटी लावून घेतली. काय माणूस आहे, ठेवा फोन. शपथ, 31st नाईट म्हणजे ना डोक्याला ताप. सर, मी जगताप. काय येताय नवीन वर्षात की थांबता इथे 2023? ताप जगताप करताय. कोण पकडलेत का ड्रंक ड्राईव्ह मध्ये? हो साहेब, पकडलेत. बोलवा मग त्यांना. हा, काय लगेच घेऊन येतो. ए चला रे, चला. साहेबांनी बोलवलंय, चल रे. ही काय करते यांच्याबरोबर? ही पण सापडली ड्रंक ड्राईव्ह मध्ये? हो ना साहेब. साहेब, नमस्कार. साहेब, मला थोडीशी जास्तीची झाली साहेब. आधी बेवड्याची ऍक्टिंग करायला नीट शिक. असं कुठलाच बेवडा बोलत नाही. मला जास्तीची नमस्कार. नमस्कार करायला बोलवलं इथे. हा, हिचं काय हो जगताप? हा. यांना 8 टक्का, हिला घरी सोडत नाही. हा, चल. नाही, ए, नाही, चल साहेब, रे. मला जास्तीचे झाले तर ना मी कुठे जाणार नाही. मला जास्तीचे झाले, मी अख्खा खांबा रिचवलाय. हो साहेब, ज्या हवालदारने भावी वहिनीला पकडलं ना, तो सांगत होता की भावी वहिनी नशेमध्ये विदाऊट हेल्मेट गाडी चालवत होत्या. मुळात हे भावी वहिनी बोलणं बंद करा, कळलं? ए सुरके, खूप झालं, चल निघ. नाही, घरी नाही, 31st नाईट आहे, घरात बसा सोडून. काय चाललं तुझा? मी गाडी चालवत होतो ना, ही गाडी चालवत होती पकडलं म्हणा. विदाऊट हेल्मेट? हो साहेब, कुठली गाडी? 2 चाकी गाडी. 2 चाकीत चालवतात. 2 चाकी चालवतानाच हेल्मेट घालतात. र सुरके, 2 चाकी चालवताना ऍक्सिडेंट झाला ना की डोकं फिटत न, म्हणून हेल्मेट घालतात. नि 4 चाकी चालवताना ऍक्सिडेंट झाला ना, खची सगळे रात गाय म्हणून सीट बेल्ट लावतात, आहे की नाही साहेब? अरे पण 3 चाकीला तर बेल्ट पण नाही, हेल्मेट पण नाही. ऍक्सिडेंट झालं तर काय करायचं? सेम रेल्वेवाल्यांना पण सेम आहे. त्यांना पट्टा पण नाही आणि हेल्मेट पण नाही. ते आपले बिचारे चालवत असतात. त्यांचं काय झालं तर काय? अरे ते चंद्रयान वाले काय घालून गेले? न डुलबोजर, काय? डुलबोजर, बुलबुल? डुलबोजर. बुलडोजर कळला, बुलडोजर. पुढे बोल. साहेब, डुलबोजर वाले तर सीट बेल्ट पण लावत नाही. त्यांची कोण उखडूच शकत नाही. का विचारा? का? कारण उखडल्यावर ते लगेच सपाट करतात. आणि राहिले कुठली गाडी? बैलगाडी, बैलगाडीवाले असलं बैलाला बेल्ट लावतात पण ड्रायव्हरना बेल्ट लावत साहेब. हा विचार केला पाहिजे. ट्रॅफिक वाल्यांनी हा विचार केला पाहिजे. माझ्या दोस्तांना मारू नका साहेब. खूप झालं. साहेब, मारू नका सुरकी साहेब. निघ, तू लांब राहा आणि निघ इथून. आत्ताच्या आत्ता घरी जा. मी आधीच सांगतो, डोकं नका फिरू. माझं आधीच डोकं फिरलंय. निघ इथून, चल. मी नाही जाऊ. कुठली गाडी होती? मी नाही सांगितलं. कुठली गाडी? काय नंबर बिंबर लिहिलाय तिचा? दाखव गाडी, दाखव मला. मी नाही सांगतो. मी नाही सांगतो. नंबर सांग. 143. एवढाच काहीतरी असेल ना मागे पुढे? 1432U. आधी काहीतरी पासिंग असेल, MH वगैरे काहीतरी असेल ना. पासिंग आहे ना साहेब, दिल्ल्याची पासिंग. काय बडबडते? साहेब, अहो भावी वहिनी तुम्हाला आय लव्ह यू बोलतायत. आय लव्ह यू 143. हो, हे काय केलं तुम्ही? साहेब, तुम्ही खूप गोड आहात. लांब उभे राहा, लांब उभे राहा. सुरकी, खूप झाला शहाणपणा. नाही, डोकं साहेब. नको फिरवू, आधीच सांगतोय मी. साहेब, मी खूप प्यायलं साहेब. मला इथेच राहायचं साहेब. निघ इथून. मी आत्ताच्या आत्ता काम कर, लेडीज कॉन्स्टेबल बोलून घ्या, वायरलेस होणार. हिला आत्ताच्या आता घरी सोडा. साहेब, साहेब, मी खरं खरं बोलतो साहेब. मी ओके. मला काय झाले नाही. ह्यांनी ड्रिंक केलेली आहे, मी काय नाही केलं. मी नॉर्मल आहे. मग इथे कशाला आले? मी मुद्दाम इकडे आलोय. हा? साहेब, मला एक खबर द्यायची आहे. कसली? साहेब, आपल्या इकडं ना जाम नशेचा टॉक भरून ठेवलाय. बोल. माझ्या एरियात? हा साहेब, सांगू कुठं? कुठे? ला साहेब,
आपल्या चौकीतनं बाहेर पडलं ना साहेब, काय स्किट बघताय ते घ्या ना लिहायला. हा, तर आपल्या चौकीतनं बाहेर पडलं ना साहेब की तुम्ही सरळ गेलं की तिसरी गल्ली येते, तिकडनं आत वलायचं, मग एक हायवे लागतो, तिकडे एक सिग्नल आहे, त्या सिग्नल पासून जी तिसरी बिल्डिंग आहे ना ज्याचं नाव ह प्रेमदूत, त्या प्रेमदूत बिल्डिंग मध्ये 7व्या मजल्यावर 702 माल्यावर नशेचं टॉक भरून ठेवलं. साहेब 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 आत्ता लगेच बॅकअप मागवतो, लगेच धाड टाकूया. कसला बॅकअप मागवताय? माझ्या घराचा ऍड्रेस सांगते ती. कारण तिकडंच आहे नशेचं टॉक. खूप झाला शानपणा निघितून. नाही मी नाही निघणार साहेब, माना काहीतरी करा. तो जो नशेचा स्टॉक आहे ना तो म्हणा पाहिजे. मी काय सांगू साहेब, काय सांगू तुमच्याकडे बघून म्हणा लय नशा चढतं खरंच साहेब. एवढे नशा आवरे नशा का नशाला पण नशा चढल, आवरे नशा चढतं साहेब. साहेब जेव्हा तुम्ही सिग्नल तोडणाऱ्यांना न हेल्मेट न घालणाऱ्या बाईकवाल्यांना पकडायला असं पानपट्टीच्या मांग लपतं ना साहेब, तेव्हा तिकडनं हलूच बाहेर आलेलं तुमचं ते आकीव रेकीव वलंदार पॉट ते असं दिसतं जणू काय आवरत नाही साहेब. जेव्हा तुम्ही तुमच्या पोटाचा पॅन्टचा बेल्ट आत्ताचा करून लूज करता ना, ढिला करता ना, तेव्हा असं वाटतं अख्खं ट्रॅफिक ढिलं झालं बोल. जेव्हा तुम्ही त्या चायच्या कपामध्ये बिस्किट बुरवून खाता, मग ते बिस्किट डुबुक करून त्या कपामध्ये पडतं, तेव्हा तुम्ही तुमच्या उल्या उल्याशा बोटाने तो लगदा असा बाहेर काढता ना, तो लगदा परत तुमच्या पोटावर पडतो. तो पोटावर पडलेला लगदा तुम्ही परत असं बोटानं उचलताना ते बोट जावा असं तोंडात घालताना साहेब मला त्या बिस्किटाच्या लगदाचा लय ह्यावा वाटतो. मला वाटतं त्या बिस्किटाचा लगदा व्हावं न तुमच्या बोटावर यावं. बरं आवरच नाही साहेब, जेव्हा एखादा बाईकवाला कट मारून तुमच्या समोरून निघून जातो ना आणि तुम्ही त्याच्या समोर असा हात पसरता, तेव्हा असं वाटतं मिनी पण एखाद्या बाईकवर बसावं, सुसाट निघावं ना डायरेक्ट तुमच्या मिठीत यावं साहेब. आवरे ते माझे दोस्त आहेत. नाही तुझा राग ते माझे दोस्त आहेत. जगता मी हिला आत्ताच्या आत्ता इथून हकला, आधीच सांगतो. नाही. हिला आत्ताच्या आत्ता इथून हकला. हो हो मी साहेब. नाही जाऊ साहेब, मी नाही जाऊ शकत. माझ्याकडे अजून एक मला काही ऐकायचं. माझ्याकडे अजून एक मला नाही. साहेब, मी डबल मर्डर बघितलाय. हा? डबल मर्डर बघितलाय मिनी. माझ्या एरियात नक्की खबर आहे साहेब? साहेब 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 हा काय गुन्हा नाहीये. मी 3 वेळा मर्डर बघितलाय, 3 वेळा. जब तक कुठे ठेवू तुम्हाला? इम्रान हाशमीच्या ओटावर ठेवू? मराल चिरडून? हा? अहो ती डबल मर्डर म्हणजे दुहेरी हत्याकांडाबद्दल बोलते. तो बिगवटवाला मर्डर नाही. लिहून घ्या. तू आपल्या एरियात मी नाही? आपल्या एरियात बघितलाय. लिहून जा लिहून जा. हा हा अशीच एक डिसेंबरची सकाळ होती हा. ना, अशीच एक म्हावरेवाली नेहमी परमाना तिची टोपली घेऊन ते नको, एवढं नको, पुढे जाऊ. म्हावरे इकायला बसली होती ना. अचानक एक लगबग सुरू झाली मच्छी मार्केट मध्ये. मच्छी मार्केट मधून त्या म्हावरीवाली समोर एक बोधल्या इन्स्पेक्टर अच्छा आयटी चालत येत. साहेब मारू नका. तू निघ, सगळा तुझा राग यांच्यावर निघतो. तू निघ, मी तुझ्या पाया पडतो. माझं नको डोकं फिरव. साहेब माझ्याकडे अजून एक मला नाही ऐकायचं, निघ तिकडून. साहेब आपल्या केक मधून अंमली पदार्थाचा धंदा चालू आहे. हा? केक मधून अंमली पदार्थाचा धंदा चालू आहे. ओके बघ, हे खरं सांगतेस? कुठल्या केक शॉप मध्ये? आहे मिनी सांगतो. मिनी माझ्या बापूसला पाठवले. माझा बापूस कधी पण येईल तो केक घेऊन. अरे कुठे बापूस 12 वाजायला हा, येत असेल फोन येत कर असेल तो येत असेल. फोन कर लवकर. सुरके पक्का आणले बबली पदार्थ वाला केक घेऊन. ये म्हाताऱ्या, ते झालं बबली पदार्थ ना अंमली पदार्थ म्हणतात त्याला. हे बबली पदार्थ केक याची तो प्रूफ आहे. याच्यात प्रूफ आहे साहेब. साहेब तुम्ही 1 मिनिट थांबा इथे. एक मिनिट मला बघू. हलवे हलवे. एक मिनिट. चल चल एक मिनिट फोटो आणि व्हिडिओ काढतो कशाला? साहेब प्रूफ म्हणून. करेक्ट डोकं वापरला. कापा कापा साहेब कापा. इथे आहे, कुठे आहे? हॅपी
चाललंय मला सांगेल पुणे काय चाललंय. साहेब साहेब ऍक्च्युली काय आहे ना ते नवीन वर्षाच्या पहिल्या मिनिटाला जो आपल्या माणसाला ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्या माणसाला जर आपण इश केलं ना साहेब तर आयुष्यभर आपण त्याच्यासोबत घालवू शकतो. त्याच्यामुळे मी हा सगळा प्लॅन केला होता. म्हणून तू हे केलं. म्हणून आणि माझ्या पिलांमध्ये मी जगतापांना पण इन केलं होतं. बोल जगताप तर त्यांना हे सगळं साहेब माहित साहेब ही सगळी आयडिया भावी बहिणीची होती मी फक्त त्यांना साथ दिली. मला माहितीये पहिल्या दिवशी जे घडतं ते वर्षभर नाही आयुष्यभर घडत राहतं. आयुष्यभर आहे आपलं. आणि आज काय घडणार आहे माहितीये. वा 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 सुरकीची आयडिया भारी होती आणि एकदम नशिला परफॉर्मन्स. सई गोड परफॉर्मन्स होता. नमा तू या कॅरेक्टरमध्ये नेहमीच वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या करत असतेस त्याला भेटायच्या किंवा काय, तर आज खरंच असं माझं हृदय थोडं काय म्हणूया वितळत होतं की काहीतरी थोडं तरी तिला भाव दे रे भावा, असं झालं मला. म्हणजे तुम्ही जे करता ते आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतं. भारी होती आयडिया आणि तुमच्या तिघांची साथ पण मस्त होती. आज काहीतरी वेगळी क्लुप्ती होती आणि त्यानिमित्ताने तू विश केलंस त्याला. नेक्स्ट टाइम थोडा भाव दे रे, म्हणजे थोडासा, पूर्ण नाही थोडासा. आणि हास्य जत्रा पोलीस स्टेशन हे हिट आहे, मजा आली. थँक्यू अँड हॅपी न्यू इयर. आणि याचबरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाचं हसत खेळत स्वागत करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, मेहुण्यानं उचललाय भाऊजींना अल्फा मेल बनवण्याचा विडा. चला बघूया त्याच्यात हास्याचे अल्फाबेट कसे गिरवले जात आहेत ते. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. हॅलो हा बोल बोल. आवाज खाले. हा घाबरतो काय? घरी येऊन घ्यायची आहे ये. घरी ये, आपण इथे थांबलोय. घाबरतो काय तुला? हा ये. पाय खाली घे. काय प्रकार आहे हा ओंक्या? ए ओंक्या. भाऊजे भाऊजे भाऊजे. नाही जाणार, नाही जाणार. इतका खाली आवाज नाही जाणार तुझा. बेस लावतोस ना तो नाही लागणार. हा काय प्रकार आहे? हा हे ए ए हे काय अवतार काय केलंस हा? हा? आणि कोणाशी बोलवता तू? घरी येऊन घे आम्ही कोणाशी बोलवता या भाषेत तू? भाऊजे काय आहे? काल मित्राची गाडी आणली होती, त्यालाच परत हवी. मी म्हंटल येतोयस तर घरी येऊन घे, आपण घाबरत नाही कोणाला. त्याचीच गाडी त्यालाच द्यायला तू धमकीची भाषा वापरलीस. ओंक्या इकडे, इथे बस जरा एक मिनिट, इथे बस. काय चाललंय हा? ओंक्या हे काय हे टिश्यू पेपरची सिगारेट केली आहे. काय चाललंय? तू काय पाहिजे तुला? दुनिया दुनिया जी तुला या दुनियाच्या बाहेर काढायला बघते तीच तुला हवी आहे. भाऊजी आपण अल्फा मेल होणार आहे. अल्फा मेल. बरं किती डबे लावून घेणार आहेस मागे? मेल होणार तर मग पंजाब मेलचे लावणार का हावडा मेलचे लावणार? भाऊजी मेल म्हणजे ट्रेन नाही. अल्फा मेल. अल्फा मेल. अल्फा म्हणजे अल्फा, मेल म्हणजे पुरुष. अल्फा मेल म्हणजे अल्फा पुरुष. अल्फा मेल होणार आहे मी. डोळे. पण मग नेमका काय होणार आहेस? व्हेरी गुड. भाऊजी अल्फ भाऊजी भाऊजी काय चाललंय तुमचं?
मग तुझं काय चाललंय? तुम्हाला कळत कसं नाहीये अल्फा मेल? मला सांगा जगात किती प्रकारचे मेल असतात? मला फक्त 2 प्रकारचे मेल माहिती आहेत, एक आयता मेल आणि दुसरा झेलता मेल. एक तू जो माझ्या घरात आयता राहतोस म्हणून आयता मेल, आणि दुसरा तूच जो माझ्या बायकोचा भाऊ आहे म्हणून मी झेलतोय म्हणून झेलता मेल. झालं? भंकस करून झाली? आत्ताच्या घडीला 6 प्रकारचे मेल आहेत. अल्फा मेल, बीटा मेल, गॅमा मेल, डेल्टा मेल, ओमेगा मेल आणि सिग्मा मेल. गंमत आहे, एकही प्रकारात मोडत नाहीस तू. भाऊजे, मी सगळ्यात भारी मेल व्हायचं ठरवलंय, जो रावडी असतो, जो असा निडर असतो, जो सगळ्यांना धाकात ठेवतो. अल्फा मेल. ओय छड्डो, हे नको बोलू. आजपर्यंत कधी स्वतःची चड्डो नाही धुतली, सारखा चड्डो चड्डो करतो. भाऊजे काय भाऊजे काय आहे? एक मिनिट, हे अल्फा मेल होणार आहे म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? भाऊजी, मी असं दाढी वाढवणार आहे, असे कुरवाळणार आहे, केस वाढवणार आहे, असा बेदरकार होऊन असा उघडा फिरणार आहे. हा, म्हणजे तुझ्या गावी जाणार आहेस तू? गावी का जाईल? तर तुझा काका आणि बाप असेच फिरतात गावी, उघडे बेदरकार बिंदास. हा, काय बरं झालं ना, काय बरं नाही, असेच फिरतात. म्हणजे तुझ्या गावात सगळे अल्फा मेल आहेत? मीडियोकर जोक्स. तुमच्यासारखे विकर मेल आमच्यासारख्या अल्फा मेलवर सतत टीका करत राहतात. तुम्हाला काय कळणार हो अल्फा मेल मध्ये जगायची काय गंमत असते ती? असं दाढी कुरवाळायची, मगरूरपणे उत्तरं द्यायची, राजासारखं बसायचं. ॲनिमल आहे मी, ॲनिमल. कोण आहेस तू? ॲनिमल. खरं तर तू मिनिमल आहेस, संस्कृतीचा मर्डर करणारा क्रिमिनल आहेस, माझ्या घरात नल्ल आहेस. कळलं? अल्फा मेलशी बोलताय भाऊजी. हात खाली. अल्फाजों को काबू में रखो. गप्पे. बाप दादाचं आयुष्य अल्फांजो मँगो गोळ्या करण्यात गेला, हा मला सांगतो अल्फांजो काबू में रखो. ए, कुठं आवाज काढतोयस? फोन आला म्हणून वाचलात. माझ्या मैत्रिणीचा फोन आहे, बघा अल्फा मेल मैत्रिणीशी कसा बोलतो. काय का? हा बोल. नाही करणार रिप्लाय, काय करशील? ए, आवाज वाढवू नको, घरी ये ना, नाहीतर फोन ठेव, फोन ठेव. क्या? हा चल, लव यू, चल, लव यू, लव यू का? हा चल, हा चल, फोन ठेव. मग ही काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे? शिवलरी आहे की नाही? शिवालरीशीच बोलत होतो आता. शिवलरी म्हणजे स्त्री दाक्षिण्य आहे की नाही असं बोलतात का स्त्रियांशी? अल्फा मेल असेच बोलतात स्त्रियांशी. अल्फा मेलची हीच पद्धत आहे प्रेम करायची. तुमच्यासारखे नाही बाबूने ठाणा ठाया का? नो. अल्फा मेल असे पकडतात, सोडतात. अशी मानेवर अशी लव बाईटचा असा नेकलेस झाला पाहिजे, पाठीवर असं नखांच्या ओरखड्यांचा असा धबधबा व्हायला पाहिजे. भाऊजी मी तुझा काय? दिस इज अल्फा मेल लव. कळलं? पप्प्यांची माळ आणि कानाखाली जा, दोन्ही पण पॅशनेटली पाहिजे भाऊजी. ओय छड्डोय. असं अल्फा मेल असा असतो? असाच असतो. पण मग आणि हे बायकांना पण असाच आवडतो भाऊजी. पण हे सगळं कोण करेल? कोण करेल म्हणजे आपल्याला करायला पाहिजे. बायकाच्या नाही 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 नाही, पण त्यांना तोच आवडतो अल्फा मेल. तुमच्यासारखे पुरुष नाही आवडत. बायकोला नवरा पाहिजे, नवरा. मिशीवाली बाई नको आहे. नाही तर तुम्ही तुमच्यासारखे पुरुष आहेत ना, अहो असं म्हटल्यावर नका खाता तुम्ही करत. कॅल्शियम मीटर्स कुठले? हाथू. अल्फा मेल सारखं जगलं पाहिजे भाऊजी. तुमची बायकोच तुम्हाला कशी वागवते ना ते बघा जरा. ओंक्या तुझी ताई आहे ती. कसेल माझी ताई? अल्फा मेलला नाती नसतात, पुरुष आणि बाकी सगळ्या स्त्रिया. हॅलो, अगं ग्रुपवर वाचायचं ना ग, रियुनियन ग्रुप केलाय ना, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेत मी. ते अगं हे बघ, केली आहे मी लिस्ट तशी, पण त्या लिस्टमध्ये ना, हो हो अश्विनीला कळव. मी का कळवू? प्रत्येक वेळेला मी नाही कळवत बसणार या. तुम्हाला हे कर, 1 मिनिट थांब, 1 मिनिट. ओला टॉवेल नका टाकू इथे, सांगितलं होतं ना. सोफ्यावर असं नका वागत जाऊ, वाईट टाका पटकन. आणि हे काय कपड्यांच्या घड्या घाला ना. हॅलो, हा अश्विनीला, बरं ठीक आहे, तिला पण मीच फोन करते. पण बोरिवली ठरलंय, सगळ्यांना तेच बरं पडणार आहे ना. हो, उद्याच भेटतोय आपण. काय करताय तुम्ही? अरे ती ओरडेल परत मला. थांब. ती ओरडेल म्हणजे
अरे अल्फा मेल आहात तुम्ही, तुम्हाला ऑर्डर कशी सोडते तुमची बायको? माझं चुकलं ना, मी आलो आणि कपडे इथे टाकले. अल्फा मेल कधी चुकत नसतो. अल्फा मेल इज राईट ऑर ऍब्सोल्युटली राईट. कळलं कळलं? तुमच्या बायकोनी तुमचा म्हणजे पक्का 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 खिलोना करून ठेवलाय तुमचा. हो, असं केलं ना केलं. घरात किंमत आणि जगण्यात गंमत पाहिजे असेल तर बी एन अल्फा मेल भाऊजी. ओंक्या, मी नाही होऊ शकत रे अल्फा मेल. का? मला दाढी नाही येत रे, आणि मी असं हे उघडा पण नाही फिरू शकत. नाही बघवत माझ्याकडे, आणि माझ्या शरीरावर ना अशा विचित्र अशा अश्लील अशा जन्मखूण आहेत रे. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पर्सनॅलिटी तशी नाही ना डेव्हलप करू शकत. मग ना ऍटिट्यूड तसा ठेवा ना, वागा तसे. काय नाही करायचंय, रे हूल द्यायची बायकोला, हूल द्यायची, बायको ताब्यात. फक्त असं असं वाटलं पाहिजे मारतोय, पण केसावरनं हात फिरवायचा, अंगुष्ठा तर्जनीमध्ये तिचा असा अनुवटी पकडायची, जवळ घ्यायचं, किस करायला जाणार, लांब ढकलायचं. निग्लेक्ट, वस्तूंची आदळापट करायची, आरडाओरडा करायचा. तिला कळलं नाही पाहिजे काय होतंय, ती ना काय होतं बिथरली पाहिजे. बास, एक हूल लाईफ कूल. हॅलो, अगं तू जरा बघ ना ग्रुप आणि थंब दे ना. कळत नाही यार किती लोक येणार आहेत. तसं आपल्याला चहा घ्या, चहा चहा. थंड व्हायच्या आधी पिऊन थंड टाका. व्हायच्या, हं? नाही अगं ते बघ, ड्रेस कोड काही ठरला नाही, पण ब्लॅक घालूया ना. ब्लॅक सगळ्यांकडे असतं. हो हो, उद्या मला वाटतं ओरडला तू. नाही नाही, तुला नाही ग, तुला. एक मिनिट थांबा, एक मिनिट. काय झालं? थांबा ना, फोनवर बोलते, जरा थांबा. अगं ऐक मी एक मिनिट थांबतेस का? मी करते नाही तर तुला फोन. हा हो, खाली ठेवा ते. खाली खाली करा ते. काय आरडा लावलाय? हे काय काय करत होता तुम्ही? पाणी संपलं. दिसतंय मला ते. मग पाणी संपलं तर हे कर, ग्लास पडेल. तू हे कर, आत नेऊन ठेव. हे ग्लास माहेरचा आहे ना तुझ्या, आत ठेव. तुम्ही पाणी प्यायलात ना, मग स्वतःचा ग्लास स्वतः सुद्धा आतमध्ये ठेवता येत नाही तुम्हाला. आणि आजवरी तुम्हाला माझ्या बाहेरच्या भांड्यांची काळजी वाटते, आणि मुळात ओरडताय कशाला? फोनवर बोलते, दिसत नाही तुम्हाला? उगाच आपला आरडाओरडा करायचा फोनचा. हे तू ऐकतेस काय ग आमचं बोलणं? अगं नाही, गंमत आमच्या घरात असं चालू असतं मध्ये मध्ये. का कसे अल्फा मेल होणार यार तुम्ही भाऊजी यार? विचारलं ना काय 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 पुरुषच्या ह्याच्यावर कलंक आहात तुम्ही. कलंक नाही, काय पागल मेरा आहात तुम्ही. मूर्ख कुठले ईमेल आहात तुम्ही. ईमेल म्हणजे घाणेरडे मेल, घाणेरडे मेल. अरे यार जगा ना यार, बायकांना कसं बुबुळांवर नाचवायला पाहिजे पुरुषांनी, बुबुळांवर. हे बघा, इथे गेली पाहिजे, तिकडे गेली पाहिजे, उठली पाहिजे, बसली पाहिजे. कळणार तिला. बुबुळ सोडून सगळं हलतंय तुमचं भाऊजी. काय कळणार आहे ह्या नजरेतनं? वापरा ना, तोंड वापरा ना. तू बोला ना, बुबुळांवर नाचवायचं. अरे नजरेत नाही दम, पण जिभेत आहे ना जम. कोण देतोय तुला आज यमक? मला ती यमक मला माहित नाही. एक काम करा, ताईला बाहेर बोलवा, तिच्या समोर मित्रांना फोन लावा आणि सगळ्यांना पार्टीला बोलवा. म्हणजे ती माझा जीव घेईल. काय जीव नाही घेणार? अल्फा मेलचा जीव फक्त अल्फा मेलच घेऊ शकतो. लक्षात ठेवा. फोन ठेवला, ताईला सांगायचं, ये आज मैं 50 लोगों के साथ दारू पिएगा, ओंक्या को भी दारू पाजेगा, और मुझे इधर मुर्गी काटने को मांगता है, मेरे को इधर बोम्बिल फ्राई मांगता है, मेरे को इधर कोलंबी फ्राई मांगता है. बोलवा, हाक मारा ताईला. माझा संसार मोडेल रे. नाही मोडणार. अल्फा मेलला संसार नाही, अल्फा मेल पाहिजे असतो. बोलवा बोलवा. रसिका, अल्फा मेल सारखं बोलवा ना. रसिका, काय आता आज काय आरडाओरडा लावलाय तुम्ही? काय झालं बोला? बोला बोला. म्हणजे काय करताय? मंदार, माझ्या घरी ये जेवायला. बनेला घेऊन ये, पम्याला घेऊन ये, विराजला घेऊन ये. खबरदार जर कुणी चखना आणला तर
माझी बायको बनवणार आहे आज बनवणार आहे माझी बायको चकना. चला माझ्या घरी या 50-50 लोकांनी तडाख. हे काय केलं तुम्ही आता? चकणा म्हणजे तुम्ही दारू पिणार आहात? हो. घरात बसून मित्रांना बोलवलं तुम्ही? आणि तू जेवण करणार रसिका? एक मिनिट, ओरडू न- मी आता करणारच आहे जेवण, पण लगेच. हो करते ना मी. चिकन तंदुरी मला सगळं चमचमीत पाहिजे. चिकन तंदुरी. हा, मला नाही येत ते सगळं बनवता. नाही ओरडून मी शिकू हे मोबाईलवर शिक. चल नाही येत तुला दुसरं कार. मला चमचमीत पाहिजे. मला पिवळ्या बटाट्याची भाजी कर चमचमीत. येते करते मी, मस्त करते. मला साधं वरण कर चमचमीत. ओरडू नका. मला आत्ताच्या मऊ भात पाहिजे चमचमीत. 2 चमचे तूप पाहिजे चमचमीत. भाऊजी यातलं काही चमचमीत नाहीये. नाही येत ना दुसरं तिला. ओरडू नका, मला कळलंय तुम्हाला. हे बघा मी हे करते, चालेल. करते हा. लगेच कर. ए, मग काय मेरे को? ओरडू नका, मी करते. मेरे काम घाबरली. काय बोलली नाही. आम्ही करते. मी बोललो होतो तिला अशी अधिकार वाणी पाहिजे, असा रॉनेस पाहिजे तुमच्या. रसिका तू अशी का? हे मसाला आणायला चाललीस का बॅग घेऊन? नाही, माहेरी चालले. माहेरी का चाललीस? नाही, तुम्हाला काहीतरी बरं वाटत नाहीये ना? आरडाओरडा करताय, मित्रांना बोलवताय, काहीतरी आहे ना घरात? तुमच्या पार्ट्या होऊ दे, मी जाऊन येते. मी येईन, नंतर येईन आरामात. झालं की सांगा मला, कळवा. नाही मी नाही करणार पार्टी. तू नको ना जाऊ प्लीज. मी काही हे मुद्दाम नव्हतो करत रसिका. मला हे तुझा भाऊ बोलला ओंक्या की असं ताईला हे करून बोला म्हणून बोललो मी. हा तो हे ओंक्या मी करू नको, कळलं ना? मला मला बोलला तू असं ताईवरती असं अधिकारवाणीने बोला, असं ये असं बोला, मग ताई खुश होईल, मग ती जास्त प्रेम करेल. अल्फा मेल असतो बोलला. काय बोलला? अल्फा मेल. ते मी मस्करीत बोललो ताई. मजाक मी ते त्यांना. तू गप्पच बस. अरे खरंच? मी तुला बघणार आहे नंतर. आणि तुमचं काय? मी नाही. माझ्या भावाचं नेहमी तुम्हाला ऐकून घ्यायचं नसतं. आज तो तुम्हाला नको ते काहीतरी शिकवतो, अल्फा मेल वगैरे, तर त्याच्याकडनं शिकून घेताय. हा, लाज वाटते तुम्हाला? इकडे बसा ना. रसिका नाही, तुम्हाला कुठली भाजी आवडीची असते ती तुम्ही बायकोला करायला सांगता, बरोबर? बायकोने कसं वागायचं, काय करायचं हे तुम्ही ठरवता. आणि बायकोला कसा नवरा हवाय हे पण तुम्हीच ठरवणार. बायकोला विचारा ना, तिला तिचा नवरा कसा हवाय. मला विचारा, मी सांगते. मला माझा नवरा ना जसा आहे तसाच हवाय. प्रेमळ, समजूतदार, जो माझा आदर करतो. तुम्हाला आठवतंय मागे माझ्या बाबांना खूप बरं नव्हतं. तुम्ही पण खूप अशक्त होतात, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी रक्तदान केलं का? तर तुम्हाला माहिती होतं बाबांना बरं वाटलं की मला बरं वाटणार आहे, हो ना? मग हे अल्फा मेल दुसरं काय असतं? तेच असतं ना सगळं. रस्त्यात एखाद्या बाईवर अत्याचार होत असताना जो पुरुष तिला वाचवतो ना, तो खरा अल्फा मेल. तिला मुठीत ठेवणारा, मगरुरी करणारा हा अल्फा मेल नसतो. मला तर वाटतं तो मेलच नसतो, तो ना राक्षस असतो, जनावर असतो. हे सिनेमावाले वाटेल ते दाखवतात. तो काय तर म्हणे बायकांना अल्फा मेल आवडतो. नाही, बायकांना अल्फा मेल नाही, आपला मेल हवा असतो, जो आपली काळजी घेईल, आपल्याला समजून घेईल, आपल्यावर खूप प्रेम करेल, आदर करेल. आणि ते ऑलरेडी सगळं तुम्ही करता की नाही माझ्यासाठी. मग कशाला उगाच नको ते काहीतरी. क्या बात आहे ताई. मी एकदम सेम डिट्टो सांगणार होतो आता. हे सांगणार होतास? तुला ना मी सोडणारच नाही. हा काय अवतार के हे काय आहे हे? हा दाढी वाढवली की आधी निघ, आत्ताच्या आत्ता निघ आणि केस कापून ये. अरे ताई, मूर्खासारखं काहीतरी करत असतो. थोडंसं मला काहीतरी याला पहिले घरातनं बाहेर काढ. नाही, तुम्ही बॅग घेऊन या, आता नकोच आहे मला. क्या बात है! अल्फा ब्रिलियंट परफॉर्मन्स. पंजाब मेल सारखे सुटला होतात. कडक. बघूया हासरसिक काय म्हणतात या स्किटच्या थॉट विषयी. प्रसादा, पुन्हा एकदा आज अत्यंत महत्त्वाचा विषय या मंचावरनं मांडला गेला, त्याबद्दल मोठे अमोल पाटील आणि अर्थात गोस्वामी तिघांचंही मनपूर्वक अभिनंदन. तिघांसाठी टाळ्या वाजवूया. चित्रपटातून काय दाखवायचं हा ज्या त्या मेकरचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण त्यातनं काय घ्यायचं हाही आपला वैयक्तिक प्रश्न असतो.
आणि तिथेच गफलत होते आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात. अल्फा मेलबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण तू जे पोर्ट्रे केलंस नेहमीच्या पेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर प्ले केलंस आणि त्यात तू 100% सक्सेसफुल झालास. तो मॅडनेस तुझ्या वावरातून क्षणोक्षणी दिसत होता आणि त्याला कॉपी करतानाची तुझी तारंबळ ती पण तू पीपी मस्त दाखवली. रसिका ॲज युजल मस्त, मजा आली, खूप मजा आली. सई, मस्त होता परफॉर्मन्स. जो ट्विस्ट आला, रसिका त्याला बसवते आणि 4 शब्द चांगले सेन्सिबल सांगते, तो पार्ट मला खूप आवडला. तो छान डिलिव्हर पण केला गेला. आणि ती जेव्हा आपला मेल असं म्हणाली त्यावर तू जे स्माईल दिलंस ना पृथ्वीक, ते प्राइसलेस होतं. मजा आली त्याने. राऊत मस्त, मला हा अटेम्प्ट खूप आवडला. विगमध्ये विशेष दिसतोयस आणि या निमित्ताने काही तुझ्या फॅन्टसीज पण सिक्रेटली बाहेर आल्या. तुला कसले कसले नेकलेसेस पाहिजेत वगैरे, हेही आम्हाला नव्यानेच कळलं. तर तेही खूप सरप्रायझिंग आणि शॉकिंग होतं. मजा आली. सुपर. मंडळी, अकबरला बरं करण्याचा सलीमनं उचललाय विडा. त्यामुळे आता इथे होणार आहे विनोदाचा राडा. चला तो बघूया. जो दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीची रत्न श्रमेश प्रथमेश आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. बस बस. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवढा मोठा आहे हा. तुम्ही म्हणाल रोज चालत येतो, आज आडवा कसा? किडनी स्टोन. काळजी नका करू. नाही, कोण करत पण नाही. काळजी नका करू. असं होतं. माझ्या अंगात किडे आहेत हे मला माहिती होतं, पण खडे आहेत हे सध्याच कळलं. त्यामुळे मी आडवा होतो. ठीक आहे. आजूबाजूला भ्रष्टाचार, दंगली, सगळं मारामारी, लफडी चालू आहेत. तरीही माझा महाल निवांत आहे, शांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बेगमची काढलेली समजूत अजून उठलेली दिसत नाही. बाप्पाच्या इज्जतीची किडनी आपटून झाली. आता बोल बोल. दादोस, हा, मी आलो. हो, मला माहिती आहे. त्या रात्री टीव्हीचा आवाज मीच वाढवला होता. मला माहिती. बोल. मी आलो. दादूस, हा. दादूस, हा. हे असं कसं झालं? हा? हे असं कसं झालं? परवा रात्री अचानक कळ आली इकडे. तुमच्याबद्दल बोलत नाहीये. हा? हे असं कसं झालं? काय झालं? सलीम इतक्या महिन्यांनी सई तामणकरला भेटायला आला. सलीम इतक्या महिन्याने प्राजक्ता माईला भेटायला आला. इतके महिने कसे गेले? हे असं कसं झालं दादूस? असं कसं झालं? जसा खडा माझ्या इकडे आला तसंच झालं ते. तुला कळत नाही काय? बापाची विचारपूस करायची सोडून इकडे तिकडे हिंडतोयस. दादूस, हा. थुकरट गोष्टींवर नंतर बोल. नंतर आता आलोय तर सुरूच करतो. पहिला इकडे बाजार मांडायचा असेल. आज मी कोणावरही शेअर करणार नाहीये. वाचले, सगळे वाचले. आज मी कोणावरही कविता करणार नाहीये. कविता वाचली. आज मी काही गोष्टींचा खुलासा करणार आहे. खुलासा. काही सत्य गोष्टी जगासमोर आणणार आहे. ए, सांगशील? ऐ, तुमच्या सगळ्यांची खरी वय मी सगळ्यांसमोर सांगणार आहे. बर. पहिल्या सई तामणकर, अरे बापरे. ह्यांचं वय आहे लग्नाचं. हा. एकदा काय ते लग्न करा. इकडच्या आशा संपतील, बर्बाद होतील एकदाच्या. बापरे. त्या सोप्यावर तू पण असतोस. दुसरी व्यक्ती, हा. मुळात ह्या व्यक्तीचं वय आहे बारशाचं. लहानच मुलगा आहे हा, पण एवढा लहान मुलगा इंडस्ट्रीत केवढं काम करतोय. सर, तुमच्याबद्दल बोलतोय मी. काय करायचं माणसाचं डायट करतोय, बारीक होतोय. इंडस्ट्रीचा हिरो आहे हा, हिरो. बघू नका, शिका यांच्याकडून. तुमचं वय भीक मागायचंय. मी पण असतो तिथे. थांब, आता इकडच्या बागेत जाशील. करेक्ट. हा, ये. मेन सब्जेक्ट. ये. असाच सर, बोला. ह्या व्यक्तीचं वय हा. नुकतंच उमललेलं गुलाब आणि ही व्यक्ती, हा. ह्यांचं वय एक. बास झाला, बास. मला माहिती आहे, मला माहिती आहे.
इकडे काहीतरी चांगलंच घेऊन आला असशील. इकडची भांडी घासून झाली, आता मुद्द्यावर ये. हा बोला आला म्हणा शाळा. काय आल्या आल्या मुद्द्याचा बोल. बोला दादूस. बापाच्या पोटात खडे झालेत. अरे त्या वेदनेची तरी दखल घे. दादूस हा. आपली दखल कोणी घेत नाही. कोणी घेत नाही का? ऑस्ट्रेलिया सिंगापूर टीम वेगवेगळे आहेत. अच्छा बापरे. आपण दहीसरलाच आहोत तेव्हा. काळजी करू नको, काळजी करू नको. दौरा येईल. आपल्याला एकच दौरा येईल. कोणता? दिल का दौरा. अरे बाप. असू असू दे. एवढं निराश होऊन चालणार नाही. आल्या आल्या अपशकुनी बोललाच पाहिजे. हा म्हणजे काय? हा, ही सौंदर्याने घेऊन गेली, खाडाकोड घेऊन माझ्या समोर का आला सांग मला. दादूस हेच हेच माझ्या सौंदर्याबद्दल बोलता, माझ्या सौंदर्याची चेष्टा करता. चेष्टा? हो तुझ्या सौंदर्याची? हो तुला सौंदर्य आहे? हो. तुझ्यापेक्षा तुझी झेरॉक्स चांगली दिसते माहिती आहे ना. हा? एवढा शाना सौंदर्याचा वाटा करतोस का बस? हा असाच राग मनात ठेवला, त्याचा खडा झालाय बदामे पिस्ता. बदामे पिस्ता. भिजवला तुझा सुका मेवा नाही तो. खा तो खा, म्हणजे तुला अक्कल येईल बापाची काळजी कशी करायची ती. दादोस हं. मला तुमची काळजी आहे. कशी काय? दादोस हं. किडनी स्टोनवर उपाय एकच. काय? बियर प्या, स्टोन पडा. गप्पास. किंवा स्टोन पडा आणि बियर प्या. निमित्त आहे सगळं. म्हणजे प्यायची निमित्त पाहिजेत. ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे? बियर पिऊन जर खडे पडले असते तर दवाखान्यात बियर शॉप लागले असते. ओ माय गॉड, मग दादूस काय करायला पाहिजे आपण? मला एका डॉक्टरची गरज आहे. ओके दादूस, माझ्या ओळखीत एक सर्जन आहे. कोण? मी बोलवतो माझ्या ओळखीच्या सर्जनला. बोलव. पेशे खिदमत है. हा. हुसने गढुळाचं पाणी, आई. हुसने बिबवे वाळी, हा. हुसने हिरवी मिरची, अनार खळी दगडू मयेका. एक मिनिट, हसू नका. बघा, सिनेमा स्कोप पण तिकडे आणि हिचा स्कोप पण तिकडेच आहे. चांगला आहे. भीक मागायचं वय आहे आपलं, भीक मागायचं. ए, ए, काय? भावा, कुठे लागला? भाजा भाजावर जो है जनाब. सुरुवात केलं ना आलेल्या. ए खुळी खडी अक्कल आहे तुला? आधा वर्ज आहे असा आहे ते. भाज्या वर्ज आहे कसं? शांत व्हा आंबट चना. आंबट ना. फक्त खडी सुंदर आहे, बाकी सगळा घोळ आहे. ए चहापणा आहे ते. शांत हा. जहापना, मी तुम्हाला चेक करायला आली, मला तुम्हाला चेक करू द्या. चेक करू द्या. काय करणार आहेस? मी check सर्जन करणार. आहे, सर्जन आहे. मोठा श्वास घ्या. मी घेतो पण तू का घेतला? ओ माय गॉड. ओ माय गॉड. ए, थांब, ए, पुढचं ऐक. 7 ऑपरेशन थिएटर तयार करा. 7 800 पेन किलर्स मागवा. 800 पेन किलर, 332 सुया मागवा. 332 सुया चाळण करणार की काय? 70 लिटर रक्त लागेल. आला बोकड कापताय. एक ब्रेन सर्जन आणि 3 किडनी डोनर्स लागतील. यस मॅडम. एवढी ऑर्डर कशाला? ऑपरेशन करायला. काय ऑपरेशन? कुणाचं ऑपरेशन? तुमचं ऑपरेशन. माझं का? डोळे दाखवा, जीभ दाखवा. खडे दिसत नाहीये, तर ऑपरेशन करावं लागेल. इमर्जन्सी. ए थांब. इकडे किडनी स्टोन किडनी मध्ये असतो, जिभेवर घेऊन फिरत नाही कोण. अक्कल आहे तुला? हा, कुठून आणला सा हिरवा करकोचा? हा, अक्कल आहे तुला? कसं बोलताय तुम्ही मला शाना कव्वा? शाना कव्वा. जातो मी पिंडावर आता चोचा मारतो. अरे शाना कव्वा चहापणा आहे. दादूस ठीक आहे, हा. एवढं काय भडकताय? काय? शहाणा कवा जहापणा एवढंच चुकलीये. तुम्ही प्रथमेशला पाम्या 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 बोलता, त्याचं काय? तुझं लॉजिक आहे ना, गोदडीत घेऊन कुदवलं पाहिजे. माझ्या मनात आहे ना तुझ्याविषयी काहीतरी येत आहे. काय? कळलं? तुझ्या चड्डीची नाडी काढेन. हा. नाही. कळलं? जहापणा आहे ते. जहापणा. चहापणा. लॉजिक सांगायला येतं. हा, ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन अजिबात नाही, अजिबात नाही. ऑपरेशन हिच्याकडून तर मी अजिबात करून घेणार नाही. ऑपरेशन करण्या अगोदर पेशंटला भूल देतात, एवढं साधं तरी हिला माहित असेल काय? बघितलं? माहित नाही. माहित आहे माहित मला, आहे. पण ती टेक्निक जुनी झाली आहे. जुनी? हो. मी ऑपरेशनच्या आधी भूल देत नाही. मग काय मिस कॉल देतेस? घोटीव कागद देते. घोटीव कागद. घोटीव कागद थेरपी. घोटीव कागद थेरपी. पेशंटला मी घोटीव कागदापासून नांगर होडी बनवायला सांगते. तो होडीचा नांगर बाहेर काढेपर्यंत मी पेशंटचा आजार बाहेर काढते. अशी किती ऑपरेशन केलीस तू? तुम्ही पहिलेच आहात. पहिल्याच हिच्या होडीचा नांगर पहिला माझ्यावर फिरणार आहे, म्हणजे उठणार की नाही हे पण मला माहित नाही. लाज वाटते? अजिबात नाही. मी हिला परीक्षा घेतल्याशिवाय माझ्या बॉडीला काय, ह्या चादरीला पण हात लावू देणार नाही मी. ठीक आहे दादूस, ठीक आहे. काय? अनार खळी प्रत्येक परीक्षेत पास होईल हा माझा विश्वास आहे. हो, विश्वास. येस हिची परीक्षा घेऊ. येस. तू तयार आहेस? हो. वा, अगोदर नमस्कार केला मग कॉमेडी आतमध्ये पाठवली. वा वा. आता आपण मोकळे झालो. सुंदर, क्या बात आहे. आता आपण सेफ आहोत.
आता सर तुम्ही चणे खायला मोकळे विचारा विचारू यकृत म्हणजे काय माहित नाही. बघलास तिला माहित नाही यकृत म्हणजे काय. कारण की मला शाळेमध्ये पूर्ण हिंदी विषय होता. यकृत मी ऑप्शनला टाकलं होतं. तू संस्कृत बद्दल बोलतेस, मी यकृत बद्दल बोलतोय. लिव्हर जॉनी बोललीस तर थोबडा फोडेन. जॉनी लिव्हर असू दे. अजून एक चान्स, अजून एक चान्स, अजून एक चान्स. जठर कुठे असतं? मला माहितीये. हा. मला खूप आवडतं. कालच मी खाल्लं शाही जठर पनीर. कुठे भेटला तुला हा नक्षीदार माठ? कुठे भेटला? मी जठर, तिला जठर माहित नाही सर. मी सांगतो. तू सांगतो, सांग सांग. अनारखळी जठर आपण ज्याने नख कापतो ते ते. नेल कटर, ते नेल कटर, ते नेल कटर. हा, अगं नाश्ता आणि जेवण ह्याच्यामध्ये आपण खातो ना जठर जठर. ते सटर फटर, ते सटर फटर साली. ओ आता मला कळलं. अनारखळी जठर. भुवया आहेत त्या, भुवया, भुवया जठर. 3 वेगळी अक्षर आहेत. नाचताना दिसत आहेत. जठर. जेवण जेवतोस हा. 3-4 टाइम. हा. कुठे जातं ते? घाणेरड्या गोष्टी. पोटात जातं. हा. जठर, जठर इकडे असतं. पाहिलं? अच्छा हा. आतल्या गोष्टींबद्दल बोलताय. बरोबर. मग दादूस ते आम्हाला कसं कळणार? तुम्ही ऑपरेशन टेबलवर झोपलात हा. की ही तुम्हाला अनफोल्ड करेल. अनफोल्ड. मग आम्ही तुमच्या बॉडीमध्ये मॅप लावू. मॅप? मग मॅप आम्हाला दाखवेल जठर कुठे आहे, की 2 मिनिट्स अवे, 3 मिनिट्स अवे, की बाबा राईड येतच नाहीये म्हणून. आणि मध्येच रेंज गेली तर काय कराल? दादूस तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. दादू. ऑपरेशन? असं विचारू नका. अजिबात ऑपरेशन करा. बस. बस किट संपलं. झालं. 12 मिनिटं झाली. नाही. थांबा थांबा. तुम्ही आमच्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? तुम्ही सलीमवर विश्वास का नाही ठेवत आहात? दना ही बोलण्याच्या पलीकडे गेली आता. मी जहापना मेसेज पाठवतो नंतर वाच. 3-4 वेळा. जहापना जहापना हा. जहापना तुमचं ऑपरेशन करण्याआधी आम्ही तुमची परवानगी घेणार. कसली पण सलीम सलीम. यांना कॉन्टेंट फॉर्म दे. ठीक आहे. कॉन्टेंट फॉर्म तेच म्हटलं. हा, मुली त्याला कन्सेंट फॉर्म म्हणतात. आणि कॉन्टेंट ते हे बाकीचे शोधतात आपल्या स्किटमध्ये. दादूस अनारखळी करणाऱ्या ऑपरेशनला यायचं. हा, बाहेर आणू नका. हा? आहेर आणू नका. झालं. वाचा. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. हा कन्सेंट फॉर्म आहे. आदर्श सुनेचे नाव. येस माझा आवडता खडा. येस खडा आणि बादशाह. येस याच्यामध्ये जर कुणाचा एकाचा जीव वाचवायचा झाला तर कुणाचा वाचवायचा? येस हा ऑप्शन ठेवलाय तुम्ही. येस. प्राजक्ता माळीच्या सौंदर्याची 5 वैशिष्ट्ये सांगा. या फॉर्म मध्ये पण तिचं नाव ते डिफॉल्ट असतं. डिफॉल्ट. ह्याच्यासाठी फॉर्म तयार केला असशील तू. नाही. चल. दादूस मी अजिबात हा फॉर्म भरणार नाही आणि तुम्हाला ऑपरेशन करू देणार नाही. तुम्ही चालता माझ्या नंतर. ठीक आहे दादूस. हा. ऑपरेशन करू नका. हा. माझ्याकडे वेगळी थेरपी आहे. काय? अनारखळी यांचा खडा आपल्याला नॅचरल पद्धतीने बाहेर काढावा लागेल. तू नॅचरल बोललास तेव्हा मला भीती वाटायला लागली. नेमकं काय करणार? नैसर्गिकरित्या. नैसर्गिक. येस म्हणजे काय करणार? पण त्याच्यात मला अनारखळी आणि तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. बापरे. ओके. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. घ्या दीर्घ श्वास घ्या. मी कसा उभा राहू? तुम्ही असे उभे राहा. असे. दीर्घ श्वास घ्या हा. आणि माझ्या मागून करा. Come on, दादू, put your hand together. ए पुच्चू काय मोरी तू बाय? मी मोरी तू बाय? मला तू बाय ना? लहान पोरगा वाटलं तुला मी खडा पाडायला? दादूस खडा नाही. शांत व्हा अरिझोना. शांत व्हा. असा थोबडवीन नाहीला दायसरला जाईल. ए दादूस अगं ॲरिझोना नाही, जहापना आहे. जहापना. शांत व्हा. थोबडा एवढा सुंदर आहे काय बोलू पण शकत नाही. ठीक आहे दादूस. वेगळी पद्धती. काय? दुसरी पद्धती. काय? त्या कुठे गेली? लवकर. त्या पद्धतीचं नाव आहे पोएट्री थेरपी. ओ पोएट्री थेरपी. तुझं एक गोष्ट मला आवडते. काय? थेरपी शब्द जोडतोस, बाकी 2 कुठलेही शब्द उचलतो. हे मला आवडतं. ऐका. पोएट्री थेरपी. दादूस मी तुमच्या खड्याला कविता ऐकवणार. खड्याला कविता ऐकून खडा विरघळणार आणि तो बाहेर येणार. अक्कल आहे? कविता वाचून खडा बाहेर येतो? निर्लज्जा नालक छोरगिरी आहे. बाहेर वा. ठीक आहे. चालतो. ठीक आहे. आपण एक शेवटचा उपाय करू. निखिल बना. निखिल बना. दिसतोय केस वाकडे तिकडे दिसताय. शूटिंग संपल्यावर भांडुपला जातो मी एकटा रात्रीचा. दिसतोय तुला? जहापना आहे मी. जहापना. आपण शेवटचा उपाय काय? करूया. तुमची नाडी बघू. येस. दुसऱ्या हाताची. पुढे या. काय काय करतेस तू? तुमच्यातनं बाहेर हा. काढते मी खडा. खेळते मी तुमच्या सोबत फुगडा.
त्या खडाला फुगडा इतका घाण्याचा यमक थांब सिपाहीयो चुनवा दे अनारखळी सिपाहीयो चुनवा दो क्या बात क्या बात क्या बात सुपर हिट परफॉर्मन्स फुल स्विंग मध्ये होता तुम्ही आज बॅक टू बॅक नॉन स्टॉप पंचेस येत होते क्या बात गाईज नेल्ड इट प्रसाद काय म्हणाल वा 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 धुमाकूळ कहर बहारदार ब्रिलियंटली परफॉर्म केलं आणि तुफान एनर्जी होती गिव्ह अँड टेक फार अप्रतिम होतं टायमिंग फार अप्रतिम होतं तिघांचं पण जे मध्ये मध्ये तुम्ही पेरत गेलात ते पण सगळं विलक्षण होतं खूप दिवसांनी एक तर ही सिरीज आली आणि फार मजा आली आणि स्पेशल थँक्स टू प्रियदर्शिनी माझ्या कामाबद्दल बरेच लोक बोलतात माझ्या दिसण्याबद्दल फार कमी बोलतात थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट किती आवडलं ते सई क्रेझी परफॉर्मन्स होता खूप दिवसांनी भेटलात खूप बरं वाटलं प्रोफेशनल फालतूगिरी खूप दिवस विटनेस केली नव्हती ती आज करायला मिळाली मला तुम्हाला दोघांना अशी कॉम्प्लिमेंट द्यायची की रायटिंगमध्ये तुमच्या जे आहे ना चाम तो असाच टिकून ठेवा फार सुंदर आहे बाकी ब्रिलियंट तिघांचेही परफॉर्मन्सेस क्लास प्रिया छान दिसतेस आणि खूप सुंदर परफॉर्म केलंस लॉजिक जे असतं तुमचं ते पण इतकं इन्सेन असतं त्यांनी मजा येते एक वेगळीच दुनिया तयार होते खूप मजा आली थँक्यू मंडळी असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात पण काही लोक त्या गाठी सोडवून इथे नव्या गाठी बांधतात कसं ते बघूया पुढील प्रहसनातून ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर और आमने सामने क्या क्या बात होगी और होगा क्या क्या पता हे वाचाऱ्या काय रे ही काय फालतूगिरी आहे काय झालं अरे माझा टावेल तू वापरतोस आहेस तू माझा टावेल वापरतोस म्हणा हे छोटा नॅपकिन वापरावा लागतोय त्यात काय एवढा तू ठरवलंस ना तर हा नॅपकिन तू कमरेला गुंडाळून फिरू पण शकशील सगळं झाकल तुझा काही येरा झालायस काय वाचाऱ्या काय झालं 5 वर्ष झाले ना वाचाऱ्या तू माझा टावेल वापरतोस आहेस कधीतरी विकत घे ना लाज वाटू दे जरा तुला अरे त्यात काय लाजायचं आता बघ हा श्याम्या दाढी करतोय हा. माझं नवीन फावडं त्याला मी दिलं मी काय बोललो काय रे श्याम्या नाही नाही अरे मोरे म्हणजे दिलदार माणूस मोरेंनी आज मला नवा कोरा करकरीत फावडा दिलाय बघू दे वाचाऱ्या एकदम न्यू अरे वाचाऱ्या हा माझा आहे फावडा मोरेंच्या आहे हो कानफार फोडून वाचाऱ्या मोऱ्याचा हो अरे वाचाऱ्या हा मोऱ्या कधी फावडा वापरतोय ना कधी कोरा करकरी ह्याने वापरलाय मी वापरलेला एक फावड्यावरती हा 25 दावड्या करणारा माणूस आहे ऐका ना हो अरुण भाऊ हा. अरुण भाऊ त्याला दावड्या नाही त्याला दाढी म्हणतात. म्हण. द्या, द्या, इकडे द्या. काय तुम्ही अरे, अरे काय हे माझा आहे, हे माझा आहे. अरे, काय तुमचं माझ्या करताय. आरण्या जाऊ दे द्या, द्या. जाऊ दे काय माणूस आहे? बोललास ते बरोबर आहे पण ना तू अशी चिडचिड करतोस ना म्हणून तुझं कधी लग्न होईल ए वाचारे नो काय झाला सर, ऐक काय एक झालं काम करा ना काय रे आज मला प्रायव्हसी पाहिजे प्रायव्हसी हा, हा. तुम्ही एक काम करा आता हे करून जा ना संध्याकाळी आरामात या मन बघायला आज पोरगी येणार पोरगी येणार आहे हा. वासाड्या तू ताजमहल आहेस का म्हातारीचा बूट आहेस तुला बघायला मोरे मोर्या फालतूगिरी नको काय अरे मना पोरगी म्हणजे माझं लग्न होणार आहे लग्नासाठी पोरगी येणार आहे मला बघायला लग्नासाठी लग्नासाठी तुम्हाला पोरगी अरे बापरे कान फार फोरीन वासाऱ्या काय पोरगी माझ्यावर लग्न नाही करू शकत नाही नाही करू शकते व्हायला तर काही पण होऊ शकतं व्हायला तर हा पंखा तुमच्या डोक्यावर पडून तुम्ही मरू पण शकता बुवा. पण असं झालंच पाहिजे असं काही नाही हा. हा. वासाऱ्या जा ना बाहेर ऐकणार ऐका ना तुम्ही जा ना अरुणदा. बरं. बोला टाकलंच माझ्या ठीक आहे बाबा ठीक आहे ऐका ना. ओके ओके माझं अंग दुखतंय मला झोप येते तर जरा माझ्या पाठीला जरा चालून द्या ना पाठीवर आता वासाऱ्या ऐक ना काय नाही अरे, तुम्ही निघा नाही अरे हो अरे काय निघा अरे आम्ही इथं थांबलो तर तुला त्याचा उपयोगच आहे वासाऱ्या तुमचा मग उलट नुकसान कराल तुम्ही निघा इथून. कसं नुकसान होणार सांग
आता मला सांग, तुला पोरगी बघायला आली हा, तर तू चहा आणि कांदे पोहे नेऊन देणार आहेस काय? शेंगदाणा स्वतः पोहे घेऊन येतोय असं वाटेल तुम्ही येऊन आल्यावर. शेंगदाणा बोलतोस आहे का? मी शेंगदाणा वसाऱ्या. तू बघ आरशामध्ये न फुटलेला पिस्त्यासारखा दिसतोच आहे वसाऱ्या. चिडतोस कशाला? अरे मग नाही तर काय, मला शेंगदाणा अरे बोलतोस. हो हो, आम्ही कशाला बाहेर द्यायचं, उलट तुला मदत होईल का काय कसली मदत कराल? आता काय आहे, आता समजा पोरगी बघायला आली हा, तर तू कांदे पोहे घेऊन गेला असं बरं दिसेल का मला सांग? नाही. नाही ना, आम्ही तुला मदत करतो, तू फक्त राजासारखा बसून राहा, बाकी आमच्याकडे अच्छा अच्छा, ठीक आहे. हा, असं म्हणतोस? राजासारखे एकदम. एक मिनिट, आम्ही अरे, करतो सगळं. कारण ती कधी पण येईल हा. येतील, कधी पण येतील ते हो लोकं. हो हो, काय काळजी करू नको. हा बघ, हे व्यवस्थित सगळा हा, ज्याला पोरगी बघायला येते आहे. अरे अरे बापरे. अरे हा, या 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 ए, पाहुणे आले, पाहुणे. थांब थांब थांब, ए, येडेस काय तू? या 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 या. या, बस. बस, बस. बस. नमस्कार. या छोट्याशा ताजमहल मध्ये तुमचं जाम भारी स्वागत आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. मोरे व पोरगी पाहिली का? हा व आताच बघितली. अरे या वांग्याला एवढा भारी गुलाब कसा काय मिळतोय? अजून मिळालाय काय? अरे पण मिळून जाईल ना. त्यान बाय नाही या धल्ल्यासाठी स्थळ येत आहेत, पण मी तसाच पडलेलोय. माझ्या नशीब कधी चमकणार आहे काय माहिती. बाबा फुडू काय बसाडे तिथं? काय झालं? थोडा धीर धर, आज मी तुझं नशीब चमकवतो बघ. खरंच? हा मग तू फक्त माझ्या होला हो कर. हो हा? हो हो. अरण्या, ए अरण्या, हा, हा, पाणी. अरे मी आहे ना, मी आहे ना. अरे, काय एवढं काय म्हणजे. तुला बोललो होतो ना, तू राजासारखं बसून हा, घ्या घ्या थँक्यू. पाणी घ्या. नमस्कार. नमस्कार. आम्ही खरात. आम्ही कदम. आम्ही मोरे. आम्ही राजपूत. अरे बापरे, फोटो तर एकाच मुलाचा दिला होता. हा तो तुम्ही. अच्छा. अरुण कदम. अरे बापरे. मिळ जाईल. आई, अगं मुलाची उंची तर फोटो. नाही, पासपोर्ट साईज फोटो दिला होता ना, म्हणून म्हणते. नाही यांच्या कसा पण फोटो काढा, पासपोर्ट साईजच येतो. अरे ठेवून या ना. ठेवून या. आम्ही आहे ना तू. हा, द्या, ठेवून या. अरे द्या, माझ्याकडे द्या. अरे इकडे द्या ना, इकडे द्या ना, इकडे द्या. कदम हा हे घ्या. अगं आई, पण उंचीच. नाही नाही, उंचीचं काही नाही, म्हणजे फक्त त्याची उंचीच वाढलेली नाही, पण कर्तृत्वाची उंची केवढी आहे माहिती आहे त्या नाही, माणसाची? असू दे. नाही, उंचीवरून माणूस ठरवणारे आम्ही असं कोण ना. बरोबर. पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की चेतूला आम्ही खूप लाडाकोडात वाढवलंय हो. होय. तिच्यावर प्रेम करणारा, तिला समजून घेणारा मुलगा भेटला ना, म्हणजे आम्ही जायला मोकळे. आई, नाही मी प्रेम करणार आहे. बाळा, अं? तो उभा का? उभा का? हा, बस. माझ्याकडे बसू नको, कांदे पोहे घेऊन ये. मी? मग येडायस काय? अरे काय बोलला तू? काय? की तुला राजासारखं आम्ही करू, आम्ही सगळं काम करू ना. अरे आता तू राजासारखा बसून राहिला तर त्यांना काय वाटेल, पोरगी एकटीच काम करते. आणि आपण मुलात पोरगी बघायला जातो का ना, तेव्हा पोरगी कांदे पोहे चाय घेऊन येते. आता इथं काय आहे, पोरगी तुला बघायला आलेली आहे, मग कांदे पोहे कोण आणणार? मी नाही, मी घरातले सगळे मी काम लाखात एक आहे का ना आमचा? एक नंबर. हो. हा जर घरात असेल ना, तर तुमच्या पोरगीला इकडची गाडी तिकडे करण्याची काही गरज नाही आहे. नाही जग. हो, फक्त कसा त्याचा पाय ना घरात टिकला पाहिजे. म्हणजे नाही नाही, म्हणजे सतत फिरत असतो. हो. हा, आज दिल्ली, उद्या आग्रा, उद्या कर्नाटक. म्हणजे काय करतात काय? लॉंग रूटचे ड्रायव्हर आहे ना ते. कसले? ट्रक चालवतो का नाही? हो. ड्रायव्हर. हा, पण स्टॅमिना काय आहे? बापरे. म्हणजे रोज ना 1100 ते 1200 किलोमीटर गाडी चालवतो. अच्छा. हा, मग 8-8 दिवस कधी घरी येत नाही, माहिती आहे? अजिबात नाही. एवढा बिझी असतो. अरे ड्युटी म्हणजे ड्युटी, कामात हलगर्जीपणा नाही काय समजली? अरे बापरे. कांदे पोहे आणतोय ना, बाकी काय नाही. अरे मी आहे ना, मी आहे ना. घ्या घ्या हो. अरे तुला हात दाखव. अरे डावा हात. ते डावा आहे. हा बघा, हात बघितला तेवढा कडक आहे तो. तुम्हाला माहिती असा गिअर टाकून टाकून हात कडक झालेला आहे, माहितीये? एवढा मेहनती आहे तो. आणि श्याम्या, ते अरण्याच्या ट्रकवर मागे काय लिहिलेलं आहे रे?
कीचड़ में जाओगी तो धोना पडेगा, हमसे शादी करोगी तो रोना पडेगा. आई असं लिहिलेलं अरे बापरे. अगं म्हणजे मी आई आयुष्यभर रडतच राहायचंय का? नाही ग असं. नाही 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 ते माझं ठरक नाही मालकानी ते लिहिलेले आहे म्हणजे मला तसं काही नाही मालकाचा लय विश्वास आहे याच्यावर एकदम. हा जीवा पाठ प्रेम मालकाचा आहे. म्हणजे अख्खाच्या अख्खा ट्रेक ना ह्याच्या स्वाधीन करू तू. ते जरा टेन्शन काय आहे, हा कसा 8-8 दिवसांनी घरी येतो का ना? 8-8. हो पण याचा तसं नाही हा घरीच असतो का नाही रात्रंदिवस. हो, हो. नाही म्हणजे नोकरी करतो ना असं नाही आहे. हा. पण सकाळी कामाला जाणं, संध्याकाळी 6 वाजता घरा. मोरे काय सांगतो तू तुम्ही बाहेर जाणार होतात ना नाही नाही, राहू दे त्यांना बसू दे, मग सगळ्यांसमोर बोलूया. अच्छा, तुम्ही असं म्हणतोय तर होय, होय. नाही, सहवास मिळणार नाही. बरं मी काय म्हणतो, तुमच्या मुलीची आवड निवड काय? मी भरतनाट्यम शिकलीये हं. आणि शास्त्रीय गायन सुद्धा. 4 परीक्षा झाल्यात. अच्छा म्हणजे तुम्हाला गाणं पण येतं काय? हो हो. आणि नाच गाणं पण येतं. अच्छा वा वा, म्हणजे सगळंच येतं तुम्हाला. अरे वा, मग तुमचं चांगलंच जुलं. आमच्या हरण्याला नाच गाण्याची फार आवड आहे का नाही? हो का? होय तर म्हणजे काय बरं झालं घरातल्या घरात तुम्ही नाच गाणं करणारे आहो. म्हणजे याला आता बाहेर जायला नको. आणि तिकडे पैसे उडवतो ना, ते पैसे पण वाचतील का? आई अगं काय बोलतात हे? मी काय ते नाच गाणं करणारी बाई वाटले का? कसं बोलतात आई हे? नाही नाही म्हणजे असं एकदम मी कधीतरी जात नाही, कधीतरी दमलं तर थोडीशी मजा करायला बाहेर जातो काय काय फेकतो सर वाटल तर काय सांगतोस अरे तू? कधी बोललो मी वाचायला? काय, तू नाही तर आम्हाला सांगतोस. अरे मी आज कर्नाटकला गेलो होतो, काय नाच गाणं मी पाहिलेला. परवा दिल्लीला गेला तेव्हा काय सांगत होता, काय डान्स. हो मग. ओळख काय याची माहिती आहे? बापरे. अहो कुठं पण जाऊ द्या, त्या नाच गाणं करणाऱ्या बायका आहेत ना, ह्याला नुसता बघितली ओ शेट असं करतात का? ओश, अशी त्यांची ओळख आहे? ओळख आहे. जगात ओळख केवढी आहे त्याची. मेन मेन सेट नाही मी मेन म्हणजे सेट खरं म्हणजे हा रसिक आहे. रसिक आहे, रसिक आहे. हा म्हणजे नाच गाण्याचा रसिक आहे ना, हा कसा अरसिक आहे का नाही. म्हणजे संगीतातला ना याला ओ की ठो माहिती नाही. नाही नाही म्हणजे अगदीच तसं नाही. म्हणजे पिक्चरचे गाणे बिने ते ऐकतो मी. हा. काय पण असं फडावर जाऊन नाच गाणे वगैरे बघ. नाही 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 बाबा नाही. कारण आमच्या घराण्याचे तसे संस्कारच नाही ना हो. आमच्या कित्येक पिढ्यांमध्ये असं कोणी जाऊन नाच गाणं बघितल्याचं मी तरी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे असं कुठल्या बाईकडे डोळावर करून आम्ही बघतोच नाही. हा. फक्त आता समजा माझी बायको, तिला शास्त्रीय संगीत येतं, तिला डान्स येतं, ती करत असेल तर तिचं कौतुक करेल बा. म्हणजे असं तोंड भरून करेल. नाही म्हणजे तसा हा रसिक आहे, पण हा कसा अतिरसिक आहे का? हो. अतिरसिक नकोच आहे ना आपल्याला. म्हणजे? नॉर्मल रसिक अशीच माणसं असतात. म्हणजे दुसऱ्या बायकांवरती पैसे उधळण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला प्रोत्साहन देणारा नवराच हवाय आम्हाला. असं स्थळ हवंय ना आम्हाला. नाही, पण ते बरोबर आहे. असं असेल तर मग तुमच्या मुलीचं ह्याच्याबरोबर लग्न लावून द्या. काय झालं? काय झालं तुझा वसाऱ्या? काय झालं? अरे माझं कौतुक करायचं ना तर तू त्याच्याबद्दल चांगलं बोलतोस आहेस वसाऱ्या, तुला कळत कसं नाही? असं बोललो काय मी? मग वसाऱ्या तुझे काय बोलतोस आहेस हा. ना तर त्यांना असं वाटतंय तो सज्जन नेहमी बायका फिरवतोय असं वाटतंय. असं बोललो काय? मी बघतोय सगळं. अरे तू अरे हो हो, मला माहितीये कसं लग्न जमायचं. माझ्या बघायला पोरग्या. नाही, ऐका नाही चुकलं माझं. म्हणजे माझ्या बोलण्यात तुम्हाला असं वाटलं असेल की हा बायका फिरवणार आहे. नाही तसंच वाटतंय. नाही नाही असेल म्हणजे पूर्वी कधी ह्याने बायका बिका फिरवलं नसेल, पण आता कसा लग्न एकदा झालं ना की तो काय बाहेर जाणार नाही. काय बोललो? कशावरून? अरे ही मोरी की गॅरंटी आहे. मी भरोसा देतो ना तुम्हाला. कोण मोरे? आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही संसार करणार आहात. अरे असं काय करता वा? हे सज्जन स्थळ सोडून ह्याच्यासोबत लग्न लावून देऊ माझ्या पोरीचं? अहो मी देतो गॅरंटी. मोरी की गॅरंटी काय समजलं? हा तुम्ही काय काळजी काय राहण्या, मी करून देतो ना तुम्हाला. अरे पर वसारे इकडे ना. काय झालं आता काय तुझं झालं? काय? अरे तू माझ्याबद्दल बोल ना, त्याच्याबद्दल चांगलं का बोलतोस तू? तू चांगला वाटतोय. अबे कारण्या मी तुझा सगळं सुरळीत करून देतो. हे मोरी की गॅरंटी आहे. खड्यात गेला मोऱ्या वसाऱ्या. आतापर्यंत काय केलं आहेस तू आता करणार आहेस? ते असं मध्ये चला आम्ही निघतो. नाही, 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 थांबा, नाही, थांबा, नाही, थांबा. ते मध्ये मध्ये त्यांना थोडेसे ऐका ना, झटके येतात. हो, ऐका ना, ऐका मी काय म्हणतो, बसा 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 2 मिनिटं बसा. काय असं काय हा, आता आलीवायचं लग्न जुलवूनच जा ना. मी काय म्हणतो, आता बघा, आता तुमच्या पुरीचं ह्या श्याम बरोबर आमच्या लग्न जर झालं तर तुम्ही मोकले व्हाल. म्हणजे टेन्शन मधनं मोकले व्हाल. आमचा आरण्य पण मोकलाय, तुम्ही पण मोकली आहो. तेव्हा लग्न करणे दोघं मोकली व्हा. लाज वाटत कसं काय बोलतोय? सांगा कदम यांना. अरे तुला काय कळतं काय? कसं बोलताय ते? अरे वसाड्या मी मना पोरीची लग्न करायचं, आईशी नाही लग्न करायचं आहे. येड्याच काय रे? काय नुसता पुरी पुरी लावलाय? 1-1.5 वर्षांनी ती आई होणारच आहे ना. अरे तू नशीबवान आहेस. कसं?
अरे तुला बायको तर मिळणारच आहे पण तुला आई आणि बायको मिळणार आहे एक. हो तुम्ही कसं बोलताय नाही बरोबर आहे आणि हा आणि रेडीमेड पोरगी पण मिळणार आहे. आता ह्या श्याम बरोबर लग्न झालं तर घरातल्या घरात आईचा जावई नाही भेटेल तुला. तुला सांगतो अरण्या दिवस रात्र तुझं पाय चाटील पाया पडेल तुझ्या. हा वसारा माझ्या पाया पडेल मग माझं पाय साठी पाय चाटील एक नंबर मग मनात जाम आवरले हा. शेंगदाणा मना बोललाय सांगायची हो. आता त्याची जिरो बरोबर, बरोबर. हा, हॅलो मी काय बोलतो आपण दोघं लग्न करूया ना. तुम्ही वेडे झालात का कसं बोलताय तुम्ही हे तुम्हाला काय कळत नाही आपण दोघं जर लग्न केलं तर हा वसारा आपल्या पाया पडेल. अरे आमच्या ह्यांना जाऊन अजून 1 वर्ष पण झालेलं नाहीये. हो आईचं बाबांवर खूप प्रेम होतं. आई दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही. हो अजून 2-4 महिने तरी नाही. आई नाही तू कसं बोलताय ते ह्याच्यासोबत लग्न करू मी. हा आपण करू म्हणजे हा पाया पडेल ना तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे मज्जा. मज्जा कसली मज्जा. तुमच्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी चाणक्य हुशार मोऱ्यांसोबत लग्न करीन. तुम्ही लग्न कसं बस रे वासडे, आता ते तयार आहेत ना लग्न करायला. तुम्ही तयार आहो हो मग मी पण तयार आहे. शामराव आम्ही तर आधी तयार आहे. है ना मग चला अरे चला, एक मिनिट. अरे मी काय म्हणतो आपण खालच्या हॉटेलमध्ये जाऊन बसूया तिथे चाय घेऊया नाकावडी नाकावडी आणि लग्न सगळं ठरवून घेऊया. हा आणि हॉल बिल अरण्या लग्नाला या भाव द्यावला. माझे मित्र आहेत का कोण आहेत वासाऱ्यांना नागाची पिल्ल मी जपले वासाऱ्यांना. अरे वाजव वासाऱ्या. अरे हे नको वाजवू. लग्न मोडले ते वाजव वासाऱ्या. वा 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 जाम भारी ट्विस्ट होता. मजा आली. प्रसादा काय म्हणाल. वा नेहमीप्रमाणे फुल ऑन एनर्जी आणि तुला उल्लू बनवण्याचा फुल प्रूफ प्लॅन या दोघांचा. तुम्ही दोघं जे काही खुलता ना त्याची काढायची म्हटल्यावर की म्हणजे फुल ऑन एनर्जी आणि असं जीव ओतून काम करता. मोरे विशेष करून तू पण त्यामुळे जास्त मजा येते. नेहमीच मजा येते. तुमच्या तिघांचं बॉन्डिंग खूप छान आहे प्रत्यक्षातही आणि ते दिसतं सुद्धा स्किटमध्ये. तुमच्या दोघींची कॅरेक्टर्स पण छान होती आणि छान कॅरी केलीत दोघींनी. मजा आली. सई गोड परफॉर्मन्स होता. अरुणदा तुमची खूप दया आली आणि मला असं वाटतं की तुमच्या कन्व्हिक्शनमुळे हे सगळं पॉसिबल होतं. आम्हाला माहीत असतं की कोणाचं तरी पोपट होणार आहे मोस्टली तुमचा पण ते कसं तुम्ही मांडताय हे खूप इंटरेस्टिंग असतं आणि नेहमीच इंटरेस्टिंग असतं. तुमच्या दोघांचीही तेवढीच तगडी साथ असते. चेतू आज काही मॅनरिझम्स अशक्य होते. फार मस्त आवाज आणि हाईट वगैरे असं काहीतरी वेगळंच होतं आणि वने तू एकच सिक्सर हाणलास पण तो मॅच विनिंग सिक्सर होता. मजा आली. मजा आली. धन्यवाद. हो धन्यवाद. मंडळी या वर्षाची अखेर आणि नवीन वर्षाचं स्वागत हसत खेळत करण्यासाठी आणखी एक हास्य पुष्प घेऊन येत आहेत आपले सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. Don't flash it up. Don't click it up. Please. Only clap it for Lolly. Because Lolly is back. Hello everyone. Happy New Year. Happy New Year. Welcome 2024. Clap it up. गेलं बिचारं 2023. गेलं गॉड. पण आता 2024 मध्ये तरी लॉलीला तिचा जोडीदार भेटणार आहे की नाही. हे वर्षाणो तुम्ही एका मागोमाग एक येता आणि जाता पण लॉलीला 31 डिसेंबर एकटीलाच घालवायला लागतो. 31 डिसेंबरच्या रात्री लॉली एकटीच त्या बुड्डा मॅनशी गप्पा मारत असते. काय सांगू लॉलीला 31 डिसेंबरची रात्र ईद करायला भेटते खायला उठते पण नाही. आता लॉली तिचं क्राईंग सॉन्ग गाणार नाहीये म्हणजे रडगाणं गाणार नाहीये. लॉली तुम्हाला सांगणार आहे 2024 मध्ये काय होणार आहे आणि आज हे सांगायला माझ्यासोबत हिते कोणीतरी आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण क्लॅप करूया आणि त्यांचे स्वागत करूया वेलकमिंग करूया शेरू भाऊ साक्षात्कार यांचं.
कोणाला वेलकम केलं तुम्ही? शिरू भाऊ साक्षात्कार. नाही नाही, ते शिरूभाऊ साक्षात्कार नाही, राशी भविष्यकार आहे. दॅट इज दॅट. ऍक्च्युली काय ना, शिरूभाऊ नावाचा माझा एक फ्रेंड होता. शिरूभाऊ रोज देतो मला डब्यातलं खाऊ आणि मला बोलतो लॉली तुला चाऊ. हरकत नाही, असू शकतो, पण मी शिरूभाऊ बद्दल इथे गप्पा मारायला आलो नाही. नाही? मी राशी भविष्यकार पंडित येडवड्डा. किती नॉटी नाव आहे ना, येडवड्डा. चुकून फंबल पडला तर येडवड्डा, ए डवड्डा, ए वड्डा, के वड्डा. पोट्री केली मी. आम्हाला जर माहित असतं तुम्ही अँकरिंग करणार, आम्ही इथे आलोच नसतो. हरकत नाही, हरकत नाही, आम्ही इथे लोकांचं राशी भविष्य सांगायला आलोय. मी पण इथे तुमच्यासोबत फण करायला आली आहे. म्हणजे आम्ही असतो दक्षिणेतून, पण आम्ही आलोय महाराष्ट्रात, म्हणून आमचं नाव पंडित येडवड्डा. मराठी पण आम्हाला येते. ओ म्हणून तुम्ही मराठीमध्ये बोलताय आणि तुमचं नाव येडवड्डा. खूप आवडलं मला. व्हेरी नॉटी. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. या 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 आपण फण करूया. पण तुम्ही अँकरिंग करता असं, तुम्ही कोण आहात? कोण? मला नाही ओळखलं? मी द लॉली. असं काय करता? मी लॉली द फिल्मिंग स्टार. ओ तुम्ही हिरोईन आहात? मी ओ हिरोईन आहे मग. डोळे बघा डोळे. डोळ्यात कसे ससे आले. नॉटी रॅबिट. नाही नाही, तसं फॅटी रॅबिट. वाटत तर नाही हिरोईन. हरकत हिरोईनची नाहीये. हसतात कसे कशी हसतात. लाफिंग लाफिंग लाफा लाफा नाही, पण मॅडम कोणते सिनेमे केले असतात तुम्ही? मी खूप सारे फिल्मिंग केले आहेत. हा, सैया आए रात भर सिताएं, रात गई बात गई, औच मेरी जान गई. लॉली आणि ॲनिमल. अरे बापरे. लॉलीने खूप सारे फिल्मिंगचं शूटिंग केलंय. लॉलीला पेमेंट सुद्धा मिळालंय आणि सगळे बोलतात लॉली मस्त काम झाले, मस्त काम झाले, पण लॉलीचे कोणी फिल्मिंग रिलीजिंगच करत नाही. हे बघा येडापुड्डा. येडवड्डा. दॅट इज दॅट. येडवड्डा. ऐका ना येडावड्डा, मला प्लीज जरा सांगा 2024 मध्ये तरी लॉलीच्या फिल्मिंगची डिलिव्हरी होणार आहे का? तुमच्यात फिल्मिंगची डिलिव्हरी करतात आणि मग बाळका रिलीज करतात. लाफा लाफा लाफ्टर करताय काय? हे- फॅटी रॅबिट. मी सगळं सांगणार, तुम्ही बसून घ्या. माझी जागा इकडे आहे. ओके ओके ओके. सो तुमचं असं म्हणणं आहे की तुमचा सिनेमा रिलीज होणार की नाही? डिलिव्हरीच झाली आम्ही नाही. सांगणार. मला सांगा तुमची रास कोणती आहे? माझी रास येड ए, येड रास. हा? येडी रास. येडी रास? माझी आई मला बोलायची, माझी मम्मी बोलायची काही येड्या राशीची पोरगी आहे. मी रास विचारतोय. रास झोडियाक साईन. इश्श. मॅडम झोडियाक साईन. झोडियाक चावट चावट नाही बोलायचं मंचावर. झोडियाक साईन. तुम्ही सैन्य बोलू. ओके ओके ओके, राहू दे. हरकत नाही, मी नंतर सांगतो. आधी इथे लोक जमले त्यांच्याबद्दल बोलूया आपण. हा, Yes, yes, मी please. तुमचं राशी भविष्य मी मागे नंतर पण सांगेन. माझं भविष्य सांगा. सांगणार सांगणार सांगणार. सो मंडळी, 2024 येत आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं की 2024 हे तुम्हाला सगळ्यांना उत्तम जाणार आहे. नाईस. येत्या वर्षात सगळ्यांचे सिनेमे होणार आहेत. यो. खूप सारे सिनेमे होणार आहेत आणि मध्ये मध्ये जमलं तर हास्य जत्रेचं शूटिंग सुद्धा होणार आहे. कधी प्रसादोक नसतील, यो. कधी साई ताम्हाणकर नसतील, कधी स्वतः पंडित येडवड्डा नसतील. सिनेमे सगळ्यांचे होणार, पण हास्य जत्रेचं शूटिंग सुद्धा होणार आणि येत्या वर्षात तुम्हालाही हसायला मिळणार. काहींच्या आयुष्यात यंदा इंटरनॅशनल टूर सुद्धा आहेत. वाव इंटरनॅशनल. काही जणांच्या आयुष्यात परदेश गमन आहे, वाव. तर काही जणांच्या आयुष्यात स्वग्राम गमन आहे. जस्ट टेल मी हे स्वग्राम म्हणजे ते स्वतःच्याच गावी फेऱ्या मारणार आहेत. सो सॅड. सो सॅड. पण येता 2024 सगळ्यांना उत्तम जाणार आहे. तर आता आपण राशीनुसार प्रत्येकाचं भविष्य बघूया. हो. पहिली रास असते मेष रास.
उमेश मला खूप आवडायचं. उमेश नाही, मेषरास. मेषरास, मेष मेंढा असतो, मेंढा. ओ ओ आय नो दॅट मेंढा. Yeah. ओ मेषरास मेंढा. तुम्हाला माहितीये मेंढा जेव्हा असा ढुशी मारतो ना, आय जस्ट लाईक इट. ओके मी तुम्हाला ढुशी मारू, ढुशी अशी ढुशी मारू. आय लाईक इट. लहानात का हो, लहानात गुदी गुदी काय झाली, करताय? गुदी गुदी. एक मिनिट, चालू आहे प्रोग्राम, चालू आहे, सगळे बघतायत So, आपल्याला. मला पण इथे लॉलीला पण इथे फोन करायलाच बोलवलं होतं. सो हरकत नाही, हरकत या. नाही. सो पहिली रास आहे मेषरास. मेषरास ही अग्नि रास असून ती उग्र स्वभावाची आहे. ओ उग्र. हा, आय जस्ट लव उग्र. उग्र वाईल्ड. हे नका करू. मी दरवेळी बोलल्यावर काहीतरी रिॲक्शन आली पाहिजे असं काही नाही आहे. फोन केला. फण करायला नाही, लोक राशी भविष्य ऐकायला आलेले आहेत तिथे. ओके ओके. तर मेष राशीच्या लोकांना सुद्धा हे यंदाचं 2024 हे उत्तम जाणार आहे. काही विवाहेच्छुक तरुणांची लग्न सुद्धा या वर्षी होतील. ओ म्हणजे माझं पण लग्न होणार का? तुमची रास मेष आहे का? नाहीये माझी रास मेष, पण माझा मेष रास करून द्या ना. असं नाही करून देत आहे, नाही. ती असावी लागते. अच्छा. आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास आपली होते. ओ मग माझ्या जन्माच्या वेळी चंद्र खिडकीत होता, मग माझी खिडकी रास आहे का? सांगा. हट. असं नसतं, मी तुम्हाला सांगतो नंतर, तुम्ही थांबा जरा. असं ते थांबा. तर मंडळी, मेष राशीची लोक ही अग्निरास असल्या कारणाने ते नुसते विचार करून थांबत नाही, तर त्वरित त्यावर कृती सुद्धा करतात. मण्याची रास पण मेषच असणार. तो पण विचार नाही करत, कृती करून टाकतो. वेडा कुठला. काय बोलताय तुम्ही इथे कार्यक्रम? हो पण इट्स ओके. मण्या असाच आहे. मण्या विचार नाही करत. त्याने ठरवलं ना पिकनिकला जायचं, तर तो पिकनिकला जातो. एवढंच आहे ते. मग हे पूर्ण बोला ना, काहीतरी वेगळे अर्थ निघतात. नाही असंच. नाही, हरकत नाही. तर मेष राशीची जी बेरोजगार लोक आहेत त्यांनी या 2024 मध्ये काळजी घ्यायला पाहिजे. पण खचून जाऊ नका बेरोजगारांनो, तुम्ही खचून जाऊ नका. हे बेरोजगारांनो, थांबा. तुम्ही खचून जाऊ नका. लॉली तुम्हाला रोजगार करेल. ओ बसा इथे. काय बोलताय तुम्ही? असं काय करता? मी सगळ्यांना हेच सांगतेय की प्लीज तुम्ही खचून जाऊ नका. रोजगार पुरवण्यासाठी, रोजगार देण्यासाठी लॉली तुमच्यासाठी प्रयत्न करेल. हरकत नाही. ते डायरेक्ट वेगळं काहीतरी वाटतंय तुम्ही. हरकत नाही. तर ही होती मेषरास. मेष राशीचा भाग्यांक आहे 6, 8 आणि 9. 6 वाजता, 8 वाजता आणि 9 वाजता. 3च वेळा काय पळायचं, पळायचं? भाग्यांक भांगायचं. असं ते मॅडम, काय होतंय म्हणजे राशी भविष्याचा कार्यक्रम कमी होतोय आणि फण जास्त होतंय. चांगले 2024 मध्ये फोनच करायचंय सगळ्यांना. हरकत नाही. तर मंडळी, ह्याच फण नोटवर आपण जाऊया. तुम्ही गुड हसताय खूप. हो, हरकत नाही. तर मंडळी, या फन नोटवर आता आपण पुढील राशीकडे वळूया. पुढची रास आहे वृषभ. ओ वृषभ. नॉटी कुठला. इंग्लंडला पळाला. मला बोलला लॉली मला तुझ्यासोबत राहायचं नाही. एक मिनिट. ओ तो ऋषभ असेल, मी वृषभ बोलतोय. ओ वृषभ ते याच्यात चिन्ह असेल बैलाचं. ओ ओ ओ ओ हो की ऋषभ. हा, बैल. वृषभ बैल हा ताकदवान असतो. आय लाईक ताकदवान पीपल. मला खूप आवडतात ताकदवान पीपल. हे वृषभ कराणो, कोणी जर विवाहोत्सुक असतील तर मला सांगा, आपण एकत्र संसाराचा गाडा असं ढकलूया. मॅडम एक मिनिट. आपण तुमच्या लग्नासाठी नाही भेटलोय. लोक इथे ऐकायला काहीतरी थांबले आहेत. राशी भविष्य चाललंय ना, ते ऐकायला थांबलेत. ओके, त्याच्याबद्दल बोलूया आपण. या प्लीज, मी फोन करत होती. तर वृषभ राशीच्या लोकांना मला या वर्षी सावधानतेचा इशारा द्यायचा आहे की त्यांनी यंदाच्या वर्षी 2024 मध्ये अपघात टाळावे. अपघात टाळावे. हा वृषभ कराणो, अपघात टाळावे. हा, कपाटात लपताना, बेडवरून खाली उतरताना, जिन्यातून पळताना अपघात टाळावे. इथे का अपघात होतील? माझे होतात. माझे अपघात होतात बेडवरून. कधी कधी मी अशी खयालोमध्ये असते, कधी अशी झोपलेली असते तर अशी पटकन उतरते तर पाय लचकतो. कपाटात लपलेली असते तर मग अपघात खडबुड खुडबुड होते. लोक का जातील कपाटात लपायला? मी लपते, मी लुपाछुपी खेळते ना माझ्या कॅट सोबत. आणि कॅट शोधते तुम्हाला? नाही ना शोधत. मी 2-2 दिवस अशीच असते डांबलेली कपाटात.
मग कशाला खेळता ते मुळात बाहेर काय येतं तुम्ही मुळात बाहेर काय तर थांबायचं ना आताच. तुम्ही खूप इतके येडवड्डा हसता ना. मॅडम एकदा आरशात चेहरा बघा किती वेड्या दिसताय तुम्ही. ए ऋषभ झालं तुमचं बघा तुम्ही काय ते मला नाही सांगायचंय. पुढची रास आहे तुला. मला सगळ्याच्या सगळ्या राशी मला तुला नाही मी राशीबद्दल बोलतोय. पुढची रास आहे तुला. मला नाही ऐकायचंय तुलाबद्दल. मला तुलाबद्दल ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. मला मुलाबद्दल ऐकण्यात इंटरेस्ट आहे. 2024 मध्ये एक तरी मुलगा येईल. ऐका मी इथे मुलांबद्दल सांगायला नाही आलोय. मी राशींबद्दल सांगायला आलोय. पण मला मग 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 मला त्या राशीबद्दल सांगा. भाद्रपद राशीबद्दल सांगा. भाद्रपदी रास नाहीये. भाद्रपद हा महिना आहे. ओ मग जानेवारी फेब्रुवारी ते पण महिने आहेत. ओ मग ती स्वाती आणि रोहिणी. ते नक्षत्र आहेत. ओ मग ते श्रमेश आणि प्रथमेश. ते ऍक्टर आहेत. आणि मग ते शनिवार आणि रविवार. हास्यत्र असते. आणि मग ती मोनाला अहो पण मला सांगा तर खरं. तुमची ना चिडकी रास आहे. चिडकी रास. येडावड्डा. मला कळलं पाहिजे तुमच्या नावामध्ये मग तुम्हाला कळेल. बघा काय ते होईल तुमची रास पण तुम्ही काय ते बघा. मला ना वर्ष बेकार सुरुवात झाली. बघ मला नाही करायचं इकडे. चाल जशी 31st ची पार्टी तसाच कल्ला होता परफॉर्मन्स. एकदम तुफान मजा आली. हास्यरसिक प्रसाद दा. खूप छान. मला आज पर्टिक्युलरली म्हणजे तुम्ही सगळे छानच काम करता. आपले लेखक लिहितात पण खूप छान. खूप कष्ट तुम्ही सगळेजण त्या क्रिएटिव्ह मिटिंगला घेता वगैरे. हे सगळं खूप वेळा बोलून झालं आहे. आज मला अशा एका ग्रुपबद्दल बोलायचं आहे ज्या ग्रुपबद्दल मी बोललो नाही. मे बी त्या ग्रुपमधल्या इंडिव्हिज्युअल माणसांबद्दल बोललो असेन पण ग्रुपबद्दल आज मला बोलायचं आहे विशेष करून. आणि तो ग्रुप आहे आमिरचा. मला असं वाटतं की आमिर काय बाबा मोनल किशोर श्याम हे या सगळ्या मंडळींचा सेन्स ऑफ ह्युमर अफलातून आहे. आणि तो त्यांच्या वाजवण्यातून तो ज्या पद्धतीने ते स्किट भरतात त्यातनं आपल्याला ठाई ठाई दिसत आलेला आहे. तर माझी मोटे आणि गोस्वामींना अशी एक विनंती आहे की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना तुम्ही काढता शोधत असता नाविन्यपूर्ण ते असतात. तर एक आमिरच्या बँडचा बेस असलेलं स्किट लवकरात लवकर यावं या मंचावरती अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला पाहायला फार आवडेल. पकडणारा बांगर पण पाहिजे. बाकी परफॉर्मन्स ॲज युजल फॅन्टास्टिक. मजा आली. थँक्यू थँक्यू गाईज. हॅपी न्यू इयर.